हालेलुया, प्रेज द लॉर्ड। परमेश्वर के नाम की महिमा हो इस सुंदर समय के लिए जो समय परमेश्वर ने हमें दिया है। हम उसके नाम को ऊंचा उठाते हुए वचन संहिता 84 पढ़ेंगे और उसकी महिमा करेंगे। हे सेनाओं के यहोवा, तेरे निवास क्या ही प्रिय है। मेरा प्राण यहोवा के आंगनों के अभिलाषा करते करते मूर्छित हो चला। मेरा तन मन दो जीवते परमेश्वर को पुकार रहे। हे सेनाओं के यहोवा, हे मेरे राजा और मेरे परमेश्वर, तेरी वेदियों में गौरवियों ने अपना बसेरा और शुपाबिनी ने घोंसला बना लिया है, जिसमें वह अपने बच्चे रखे। क्या ही धन्य है वे जो तेरे भवन में रहते हैं, वे तेरी स्तुति निरंतर करते रहेंगे। क्या ही धन्य है वह मनुष्य जो तुझसे शक्ति पाता है, और वे जिनको सियोन की सड़क की सुधि रहती है। वे रोने की तराई में जाते हुए उसको सोतों का स्थान बनाते हैं। फिर बरसात की अगली वृष्टि उसमें आशीष ही आशीष उपजाती है। वे बल पर बल पाते हैं। उनमें से हर एक जन सियोन में परमेश्वर को अपना मुंह दिखाएगा। सुन हे याकूब के परमेश्वर, कान लगा। हे परमेश्वर, हमारी ढाल दृष्टि कर और अपने अभिषिक्त का मुख देख, क्योंकि तेरे आंगनों में का एक दिन और कहीं के 1000 दिन से उत्तम है। दुष्टों के डेरों में वास करने से अपने परमेश्वर के भवन की डेवड़ी पर खड़ा रहना ही मुझे अधिक भावना है, क्योंकि यहोवा परमेश्वर सूर्य और ढाल है। यहोवा अनुग्रह करेगा और महिमा देगा, और जो लोग खरी चाल चलते हैं उनसे वह कोई अच्छी वस्तु न रख छोड़ेगा। हे सेनाओं के यहोवा, क्या ही धन्य है वह मनुष्य जो तुझ पर भरोसा रखता है। आमीन। आइए हम अपनी आंखें बंद करेंगे और जिस भवन की चाह दाऊद अपने जीवन में रखता है, उसी भवन की चाह हम भी अपने जीवन में रखेंगे। दाऊद कहता है कि जब किसी ने मुझसे कहा कि आओ यहोवा के घर में चले, तो मेरा मन नाचने लगा। आज वही चाह लेकर हम परमेश्वर के सम्मुख आएंगे और परमेश्वर से कहेंगे कि प्रभु, किसी राजा के घर में रहने से अच्छा है कि मैं तेरे डेवड़ी में बैठा रहूं। यही मेरे लिए आशीष का कारण है। लेकिन आज परमेश्वर को कहेंगे कि प्रभु, आज तेरे देवड़ी पर मैं नहीं बैठ सकता, क्योंकि हमारे देश में ऐसी स्थिति आई है कि चर्च के द्वार बंद हो गए हैं। ओह थैंक यू जीसस, हालेलुया हालेलुया। लेकिन क्या ही धन्य है वो मनुष्य जो परमेश्वर पर भरोसा रखता है, उसके लिए हर एक बात खुल जाएगी। हम परमेश्वर से आज सवेरे विनती करते हुए जाएंगे कि प्रभु, हमारे लिए तेरे भवन के द्वार को तू खोल दे, ताकि हम इकट्ठा होकर तेरी आराधना कर सके, इकट्ठा होकर तुझे ऊंचा उठा सके और तेरे भवन में निरंतर तेरी स्तुति कर सके। इसलिए हे सेनाओं के यहोवा, तू अपना बसेरा जहाँ पे रखता है, ओ हालेलुया, स्तुति के लोगों के बीच में अपना बसेरा तू रखता है। वहाँ तू हमें ले चल, और जल्द से जल्द कब तक हम ऑनलाइन आराधना करते रहेंगे, हम सभी लोग इकट्ठा होकर तेरी आराधना कर सके। इसलिए सारे रास्ते खुल जाए यीशु के नाम से। धन्यवाद हो यीशु, धन्यवाद हो यीशु, धन्यवाद हो यीशु। थैंक यू लॉर्ड, थैंक यू मास्टर। रिबाना मा शंदाना रबाना मारी हंदाना रबाना मा रबाना मा। हालेलुया 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 हालेलुया। थैंक यू जीसस, थैंक यू मास्टर। हालेलुया, आमीन। यीशु के नाम से आमीन। आइए हम परमेश्वर की महिमा करेंगे, उसे ऊंचा उठाएंगे और हमारे बीच में पास्टर जी वो हमें चलाएंगे। ठीक, हालेलुया हालेलुया हालेलुया। सो प्रभूची स्तुती असो। परमेश्वरने आजचा दिवस आमच्या जीवनाला जोडलेला परमेश्वर ने आज का दिन हमारे जीवन में जोड़ा है। आणि म्हणून या एक स्तुतीचं गीत गाऊन आम्ही परमेश्वराच्या आराधनेमध्ये और जाऊया। आइए इसलिए एक स्तुति का गीत गाकर हम आराधना में आणि जाएंगे, स्तुतीचं गीत गाऊया और स्तुति का गीत गाकर आणि त्याच्यानंतर आम्ही थोडीशी परमेश्वराची आराधना करू और उसके बाद हम थोड़ा सा परमेश्वर की आराधना आणि मग लगेच करेंगे आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे और जाऊया। जल्द ही परमेश्वर के वचन की ओर थैंक मुड़ेंगे। यू जीसस, हालेलुया। हालेलुया। वी वर्शिप द लॉर्ड। थैंक यू धन्यवाद जीसस, यीशु। वी प्रेज यू जीसस, Thank you, हालेलुया। Master. वी ग्लोरी टू गॉड, हालेलुया हालेलुया। ओ हालेलुया, ओ हालेलुया। Praise you, Jesus.
हालेलुया. हे देवा आम्ही तुझी स्तुती करतो. हे परमेश्वर हम आपकी स्तुति करते हैं. हे प्रभु राया तुझीच माया आलो मी चरणी येशू राया. हे प्रभु राया तुझीच माया आलो मी चरणी येशू राया. प्रभु आज सकाळी आम्ही तुला उंच करत आहे माझ्या देवा. प्रभु हम तुझे ऊंचा करते हैं. जीसस हालेलुया. ओ हालेलुया. झालो उदास मी झालो निराश मी या जगी जीवनात. काही कळेना मला काही सुचेना मला या जगी नरकात. झालो उदास मी झालो निराश मी या जगी जीवनात. काही कळेना मला काही सुचेना मला या जगी नरकात. हे प्रभु राया तुझीच माया आलो मी चरणी येशू राया. हे प्रभु राया तुझीच माया आलो मी चरणी येशू राया. संसार जगिया नरक यातना पाप काही सुचेना. जवळ ये मला खुशीत घे मला जीव माझा भुकेला. संसार जगिया नरक यातना पाप काही सुचेना. जवळ घे मला खुशीत घे मला जीव माझा भुकेला. हे प्रभु राया तुझीच माया आलो मी चरणी येशू राया. हे प्रभु राया तुझीच माया आलो मी चरणी येशू राया. हालेलुया रबाला बशंदला. ओ येशू तुझ्या चरणावर येतो तुझ्या सानिध्यात येतो. हालेलुया रबाला बशंदला. ओ हालेलुया. रक्तात जीवन शब्दात तारण दिलेस प्रभु तू मजला. धुंदीत राहुनी स्तुती करूनी सांगू साऱ्या जगाला. रक्तात जीवन शब्दात तारण दिलेस प्रभु तू मजला. धुंदीत राहुनी स्तुती करूनी सांगू साऱ्या जगाला. हे प्रभु राया तुझीच माया आलो मी चरणी येशू राया. हे प्रभु राया तुझीच माया आलो मी चरणी येशू राया. हे प्रभु राया तुझीच माया आलो मी चरणी. या प्लेट
डोळे बंद करूया. या आपले डोळे बंद आइए करूया हम अपनी आंखें बंद करें आणि त्या जिवंत देवाकडे आमचं हृदय लावूया. और उस जीवित परमेश्वर की ओर अपने हृदय को आणि लगाइए. खरोखर प्रभूजी संसार हे एक नरकासारखं होऊन गेलेलं आहे. और सचमुच परमेश्वर संसार ये नरक के समान हो गया आणि है इथं आमचं मन लागत नाही और प्रभू. यहाँ पे हमारा मन नहीं लगता आणि सगळं काही विपरीत झालेलं आहे और परमेश्वर. सब कुछ हमारे विरोध हो गया आणि है. म्हणून परमेश्वर तिथं आज सकाळी आम्ही अशी आराधना इसलिए करतो. प्रभु आज सवेरे हम ऐसी आराधना करते आणि जसं हैं या दलदलीतून तू आम्हाला ओढून काढलंस और प्रभु इस दलदल से तूने हमें खींच के आणि निकाला प्रभू तू आम्हाला इथून घेऊन जा. और प्रभु तू हमें यहाँ से हमारा मन नहीं लगता कारण प्रभू मन लागण्याचं एकच ठिकाण होतं क्योंकि मन लगने का एक ही ठिकाना आणि ती था होती आत्मिक सहभागिता. और वो थी आणि ह्या संगति. दिवसामध्ये प्रभु तीही समाप्त होत चाललेली और आहे. प्रभु इन दिनों में वो भी समाप्त होती जा आणि रही है पुष्कळशे लोक त्या विपरीतपणामध्ये पण आनंदित आहेत प्रभू. और प्रभु इस विरुद्ध स्थिति में भी बहुत से लोग आनंदित पण हैं. आम्ही विदाउट सहभागितेचा आनंदित राहू शकत लेकिन नाही. संगति बिना हम आनंदित नहीं रह होय प्रभू, ह्या सकते. परिस्थितीमध्ये पण तू सर्व काही आम्हाला पुरवठा करत आहे. सारी परिस्थिति में तो सब कुछ हमारी आवश्यकता को पूर्ण कर रहा है. पण बायबल सांगतं लेकिन बाइबल बताती है आणि दावीद असा म्हणतो और दाऊद ऐसा कहता है आणि ते मला म्हणाले आपण मंदिरात जाऊ. जब उन्होंने मुझसे कहा कि हम भवन में चले आणि तेव्हा मी आनंदित झालेलो तब मैं आहे. आनंदित आणि हुआ. प्रभू तुझं भवन हेच माझा आनंद और आहे. प्रभु तेरा भवन यही मेरा आणि आनंद तुझी है आराधना हेच माझा आनंद और आहे. तेरी आराधना ही मेरा आनंद आणि है पवित्र लोकांची संगती हेच माझा आनंद और आहे. पवित्र लोगों की संगति यही मेरा आणि ह्या आनंद है दिवसामध्ये प्रभू तो आनंद संपत चाललेला और आहे. प्रभु इन दिनों में वो आनंद खत्म होने जा रहा पाप है. काही सुचेना, पाप काही सुचेना, जवळ घे मला, खुशीत घे मला, मी तुझ्यासाठी भुकेला. झालो उदास मी, झालो निराश मी, जगी काही कळला जगी माझ्या जीवनाचा निधी येशू पाहिजे तू आहेस तुझे शोधू कोठे मी शोधू, मी शोधू शोधू स्थिति को ढूंढने में आणि ही आराधनेमध्ये और आज तेरी उपस्थिति केवळ तुझ्या महिमे ढूंढता हूं. उस संगति को ढूंढता हूं. अच्छी संगति आणि जे है तुझ्या- अब तेरे साथ का समय है आणि प्रभु जर वो कब्रिस्तान स्वर्ग आहे और वही मेरे लिए स्वर्ग. आणि त्यांना त्यांच्या कौन के संसार में आनंद आणि नहीं ते मिलता, त्यांच्या खुशीमध्ये आनंदित आनंदित नहीं आणि है म्हणून और इसलिए वो आणि सगळे लोक सकाळी उठून एका चांगल्या सवेरे उठकर अच्छे जातात अच्छे जगह तर ते चांगलं न्यूज बघू इच्छितात. और सवेरे उठने के बाद आणि अच्छे सकाळी उठल्यानंतर ते काहीतरी चांगलं खाण्याची, के बाद अच्छा खाने की इच्छा करते पण ह्या हैं. ठिकाणी काहीतरी वेगळं झालेलं लेकिन आहे. यहाँ पे कुछ अलग हुआ आणि है. मोठ्या पहाटे बड़े सवेरे आणि मार्था मगदालिया आणि त्या दोघी कबरेकडे गेलेल्या. कबरेकडे जाईल का? और कोई इतने सवेरे कबरेकडे. को पता था कि वो आणि कब्रिस्तान प्रभु की ओर येशूला है. कबरेत घातल्यानंतर और प्रभु यीशु में कब्र में आणि डालने मार्था के आणि बाद मार्था मगदालिया मार्था और मार्था मगदालिया आणि मोठ्या पहाटे सोडून ते त्या कबरेकडे गेले. और बड़े सवेरे उठकर उस कब्रिस्तान आणि की ओर कोणीतरी गए. त्यांना असं म्हणलं असं और किसी ने उनको ऐसा कहा आणि होगा, इतक्या सकाळी तुम्ही कुठे चाललेला इतने आहात? सवेरे आप कहाँ जा रहे आणि हो? मग त्या असं म्हणाले और असते फिर उन्होंने ऐसा आम्ही कहा कबरेकडे होगा, चाललेलो आहोत. हम कब्रिस्तान आणि की ओर जा पुष्कळाने रहे त्यांना हैं. विरोध केला असं और बहुत से लोगों ने विरोध किया ते होगा म्हणत असतील
असतील की त्या ठिकाणी एवढ्या सकाळी काय काम आहे, और उन्होंने कहा होगा कि इतने सवेरे उस जगह पे क्या काम है, कारण ते मृत लोकांचं ठिकाण आहे, क्योंकि वो मरे हुए लोगों का ते ठिकाना है, भीतीदायक ठिकाण आहे, वो डरावना ठिकाना है, आणि ते रडण्याचं ठिकाण और वो आहे, रोने का ठिकाना ते है, अस्वस्थतेचं ठिकाण वो आहे. बेचैन का ठिकाना पण त्या है. सकाळी मार्था आणि मार्था मग असं म्हणाले असते लेकिन उस सवेरे मार्था और मरिया मगदलेम ने ऐसा कहा होगा की कि भलं जगासाठी संसार के ते लिए रडण्याचं ठिकाण असतं, रोने का ठिकाना हो, ते निराशाचं ठिकाण असतं, निराशा का ठिकाना ते हो, भीतीचं ठिकाण डर असतं. का ठिकाना हो. पण आज सकाळी आम्हाला तुम्हाला सांगू दे. लेकिन आज सवेरे हम आपको बताते हैं, आणि त्या असं म्हणाल्या, वो उन्होंने ऐसा कहा, आमचा स्वर्ग हमारा स्वर्ग आणि त्या ठिकाणीचा आहे, वही देवाच्या उसी ठिकाने पे लोकांनो. है, परमेश्वर के लोगों, आणि जिथं तुमचा येशू आहे जहाँ पे आपका यीशु आणि है, तेच तुमचं स्वर्ग आहे. वही आपका स्वर्ग है. आणि साधू सुंदर सिंग असं म्हणतात, साधु सुंदर सिंह ने ऐसा कहा, आणि साधू सुंदर सिंगाच्या पुस्तक मध्ये मी एकदा वाचलं और होतं, उनकी किताब में मैंने एक बार ऐसा आणि पढ़ा, ते असं म्हणाले, और उन्होंने ऐसा आणि कहा, जर मी मेल्यानंतर स्वर्गात गेल्यावर मरने के बाद यदि मैं स्वर्ग में जाऊं, आणि तिथं मी पहिला गेल्यावर काय शोधे, और पहला वहाँ पे मैं क्या ढूंढूं, आणि मी पहिला तिथं सिंहासन शोधणार नाही, पहले वहाँ पे मैं इस सिंहासन को नहीं आणि ढूंढूंगा, स्वर्ग कसा आहे या आश्चर्यजनक स्थितीमध्ये मी तो बघण्याचा प्रयत्न करणार नाही. स्वर्ग कैसा है या अचंबा स्थिति में मैं देखने का प्रयास आणि नहीं ज्यावेळेस मी करूंगा, पहिला तिथं एंट्री करी जहाँ मैं पहला वहाँ पे प्रवेश आणि मी करूंगा, त्या ठिकाणी एकच गोष्ट वारंवार शोधेन, वहाँ पे मैं एक ही बात बार बार ढूंढूंगा. आणि त्या ठिकाणी जर पिता असं मला म्हणाला, वहाँ पे पिता ने मुझे ऐसा कहा, साधू साधू तू ह्या ठिकाणी स्वर्गात आलेला आहे, तू यहाँ पे स्वर्ग में आया आणि है, तेव्हा देखील माझं समाधान होणार तब नाही. भी मेरा समाधान नहीं आणि होगा. कुणीतरी मला तिथं असं विचारलं और किसी ने मुझे वहाँ ऐसा की तू पूछा, तिथं काय शोधत आहेस, तू वहाँ पे क्या आणि ढूंढता साधू है? सुंदर सिंग आपल्या पुस्तकामध्ये असं और लिहितात, साधु सुंदर सिंह अपनी किताब में ऐसा लिखते आणि ते हैं, तिथं असं लिहितात, वो वहाँ पे ऐसा लिखते ते हैं, त्यावेळेस त्यांना म्हणतील, उस समय वो उसको कहेंगे, ज्यानं माझ्यासाठी स्वर्ग सोडला, जिसने मेरे लिए स्वर्ग छोड़ा, ज्यानं माझ्यासाठी क्रूस उचलला, जिसने मेरे लिए सूली त्यानं उठाई, माझ्यासाठी फटके खाल्ले, जिसने मेरे लिए कोड़े खाए, ज्याला कधीच मरणाचा अनुभव नाही असा माझ्यासाठी जो कबरेत गेला, जिसको किसी कभी भी मरने का अनुभव नहीं था, वो मेरे लिए कब्र में गया, आणि मी पहिला जाऊन त्याला शोधे, और मैं पहले जाकर उसको आणि त्या ढूंढूंगा, ठिकाणी मला स्वर्ग नको आहे, और वहाँ पे मुझे स्वर्ग नहीं चाहिए, आणि मग मी प्रभूला शोधे, फिर मैं मेरे प्रभु को आणि त्या ठिकाणी ढूंढूंगा. मला जर पिता असं म्हणाला, और पिता ने यदि मुझे ऐसा कहा, हे साधू सुंदर हे सिंग, साधु सुंदर सिंह, येशू इथं नाही आहे, यीशु यहाँ पर आणि नहीं, येशू नरकात आहे, यीशु नरक में है. आणि साधू सुंदर सिंग आपल्या पुस्तकामध्ये असं साधु लिहितात, सुंदर सिंह अपनी किताब में ऐसा लिखते मी हैं, अतिशय नम्र शब्दामध्ये मी पित्याला म्हणे, बहुत नम्र शब्दों से मैं पिता से आणि कहूंगा, अतिशय हळू आवाजात मी पित्याला बहुत म्हणे, धीरे आवाज में मैं पिता से आणि कहूंगा, मी त्यावेळेस पित्याला असं म्हणे, कि मैं वहाँ पिता को ऐसा कहूंगा, मला स्वर्ग नको आहे, मुझे स्वर्ग नहीं मला चाहिए, नरकात जायचं आहे. मुझे नरक में आणि पिता जाना. मला ज्यावेळेस असं विचार, और पिता यदि मुझे पूछे, सगळा संसार इथं येण्यासाठी कष्ट करत आहे, सारा संसार स्वर्ग में आने के लिए कष्ट मग करता तुला है, हे ठिकाण का नको, लेकिन तुझे ये ठिकाना क्यों नहीं त्यावेळेस मी चाहिए? पित्याला असं सांगेन, तब मैं पिता को ऐसा ज्याच्यावर बताऊंगा, माझं प्रेम जडलं होतं, जिसके ऊपर मैंने प्यार किया, ज्यानं माझ्यासाठी क्रूस उचलला, जिसने मेरे लिए सूली उठाई, आणि ज्याच्यासाठी मी माझ्या पायात कधी चप्पल घातलं नाही, जिसके लिए मैंने अपने पैरों में कभी चप्पल आणि नहीं मी डाली, त्याच्या वेदना अनुभवलेल्या आहेत, मैंने उसके दुखों को महसूस आणि मी किया, संसारात त्याच्यासाठी जगलेलो आहे, और मैं संसार में केवल उसी के आणि लिए मी जिया. माझं पूर्ण आयुष्य जर त्याच्यासाठी जगलो, यदि मैं मेरा पूरा जीवन उसके लिए जिया, आणि मग जर तो मला स्वर्गात मिळत नाही, यदि वो मुझको स्वर्ग में नहीं आणि मिलता मी हो, त्याच्यासाठी नरकात जायला तो तयार आहे. फिर मैं उसके लिए नरक में जाने के लिए तैयार पाप हूँ. काही सुचेना, जवळ ये मला, खुशीत घे मला, जीव माझा भुकेला. देवाच्या लोकांना परमेश्वर के लोगों, आणि पवित्र आत्मा मला प्रकटीकरणाकडे घेऊन जात नाही, पवित्र आत्मा में मुझे प्रकाशन की ओर नहीं आणि लेके आज तो जा रहा. तुमच्या हृदयाला चेक करू इच्छितो. आज वो आपके हृदय को जांचना चाहता आज है. सकाळी तो तुम्हाला विचारत आहे, आज सवेरे वो आपको पूछना चाहता है, का तुम्ही ईश्वर विश्वास ठेवला, क्यों आपने यीशु पर विश्वास किया? का स्वर्ग त्याच्याद्वारेच आहे म्हणून, स्वर्ग उसी के कारण है इसलिए, का त्याच्याद्वारेच आरोग्य मिळतं म्हणून, उसी के कारण चंगाई मिलती का इसलिए, त्याच्याद्वारे सुटका मिळते म्हणून, उसी के कारण छुटकारा मिलता इसलिए, कशासाठी तुम्ही येशूला स्वीकार, किस लिए आपने
आपने यीशु को आणि जर स्वीकारा, या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्ही येशूला स्वीकारला यदि असेल, ये सारी बातें प्राप्त करने के लिए आपने यीशु को स्वीकारा आज हो, सकाळी मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू आज सवेरे एक महत्वपूर्ण बात मैं आपको बताता आणि हूँ। येशूला स्वीकारून पण तुम्ही अपयशी आहात यीशु को अपना कर भी आप असफल हो। आणि येशूला तुम्ही अशासाठी स्वीकारलेला यीशु को आपने इसलिए अपनाए की हो तुम्ही आशीर्वादामध्ये प्रवेश करावा कि आप आशीष में प्रवेश करो। आणि येशूला तुम्ही यासाठी स्वीकारलेला यीशु को आपने इसलिए स्वीकारा की है मृत्यूनंतर तुम्ही स्वर्गात जावं म्हणून. मरने के बाद आप स्वर्ग में पण जाओ। साधू सुंदर सिंग असं म्हणतात लेकिन साधु सुंदर सिंह ऐसा कहते आणि हैं, मेल्यानंतर जर तो मला भेटला नाही मरने के बाद यदि वो मुझसे नहीं मिला आणि मग मी स्वर्ग पण नाकारला तयार आहे. तो मैं स्वर्ग का भी इनकार कर दूंगा। पाप काही सुचेना जवळ ये मला खुशीत घे मला जीव माझा भुकेला. काय संध्याकाळ तुम्ही त्याच्या प्रेमाला अनुभवत आहात आज सवेरे उसके प्रेम को महसूस कर रहे आणि हो तुम्ही क्या? त्याला असं म्हणू इच्छिता का, आप उसको ऐसा कहना चाहते हो एक क्या? जोरदार मिठी प्रभू मला मार. प्रभु तू मुझे अपने बाहों में ले आणि ले। भीतीदायक वातावरणामध्ये मी जगत आहे डर के वातावरण में मैं जी आणि रहा बायबल हूँ। असं सांगतं और बाइबल ऐसा बताती है, यहुद्यांच्या भीतीमुळं यहूदा के डर से, यहुद्यांच्या भीती यहूदियों के डर से 11 शिष्यांनी 11 चेलों ने आणि दरवाजा बंद करून एका पॅक रूम मध्ये बसले होते दरवाजा बंद करके एक रूम में बैठे आणि थे तिथं असं लिहिलेलं आहे और वहाँ पे ऐसा लिखा आणि ते है खूपच घाबरले होते और वो बहुत डर गए आणि थे त्या भीतीदायी स्थितीमध्ये और उस डरे हुए स्थिति में आणि प्रभु येशू त्या खोलीमध्ये आलेला आहे यीशु वहाँ पे आया आणि त्यानं पहिलं वाक्य बोललं, और उसने पहला वाक्य बोला, तुम्हा शांती असो, आपको शांति हो। पाप काही सुचे ना. आज पुष्कळ दिवसानं आज बहुत से दिनों के आणि मी बाद त्याच्या उपस्थितीला अनुभवत आहे. मैं उसकी उपस्थिति को आणि महसूस ही कर काय रहा हूँ। उपस्थिती आरोग्याची उपस्थिती और नाही. ये उपस्थिति चंगाई की उपस्थिति आणि ही नहीं काय है। उपस्थिती सुटकेची और उपस्थिती ये उपस्थिति छुटकारे की उपस्थिति आणि नहीं आज है। सकाळी जर तुम्हाला अनुभव येत असेल आज सवेरे यदि आपको महसूस आता होगा आणि त्याच्या दुराव्याची उपस्थिती आहे, ओ उसका दूर होना, ही उपस्थिती आहे ये उपस्थिति कारण है। त्याची उपस्थिती आम्हाला त्याच्या दुराव्याची जाणीव करून देते. और परमेश्वर की उपस्थिति उसके पास से हम दूर है ये हमें महसूस आणि करते ज्याला हैं। एकदा का समजलं जिनको एक बार पता चला की मी त्याच्यापासून दूर आहे मैं उसके पास से दूर हूँ, आणि मग तो कबरेसारख्या पण ठिकाणी धाव घ्यायला तयार होतो. फिर वो कब्रस्तान के जैसे ठिकाने पर भी दौड़ के चला जाता है। Thank you, Master. जीवाना मोरी थँक यू जीसस. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणारा आकाश और पृथ्वी के निर्माता, आणि मला माहित आहे प्रभू और मुझे पता है प्रभु तुझं सानिध्य भरपूर आहे. तेरी उपस्थिति बहुत है। आणि पेत्राला विचारल्यासारखं आज सकाळी तो आम्हाला विचारता, पतरस को जैसा तूने पूछा वैसे सवेरे आज तो हमें पूछता है, डू यू लव मी, आप मुझसे प्यार करते हो क्या? डू यू लव मी. आप मुझसे प्यार करते हो क्या? आज सकाळी तुमचा प्रश्न काय असेल? आज आपका प्रश्न क्या है? यीशु मैं तुझ पे मर मिटू, यीशु मैं तुझ पे मर मिटू, ओ यीशु मैं तुझ पे कुर्बा हूँ, यीशु मैं तुझ पे जानिसार हूँ, यीशु मैं तुझ पे मर मिटू, यीशु मैं तुझ पे मर मिटू, यीशु मैं तुझ पे मर मिटू, यीशु मैं तुझ पे मर मिटू. आज सकाळी मी पुष्कळांच्या डोळ्यामध्ये अश्रू बघत आहे. आज सवेरे बहुतों के आंखों में मैं आंसू देखता आणि हूँ ते दुराव्याचे आंसू आहे और वो दूर होने के आंसू है, आणि ते दुराव्याचे अश्रू आहे और वो दूर होने के आंसू है, आणि ते जाणीव करून देण्याचे अश्रू आहे और वो महसूसी दिलाने के आंसू की है। मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, प्रभु मैं तेरे बिना नहीं रह मी सकती, तुझ्याशिवाय राहू शकत मैं नाही, तेरे सिवा नहीं रह मी सकती, तुझ्याशिवाय राहू शकत मैं नाही. तेरे बिना नहीं रह आणि सकती। बायबल सांगतं और बाइबल बताती आणि है जसा फाटा वेलात राहिल्या वाचून जैसे डाली रस में जैसे दाखलता में, दाखलता। जैसे डाली दाखलता में नहीं रह सकती, आणि तसं मी तुझ्याशिवाय राहू शकत वैसे प्रभु मैं भी तेरे बिना नहीं रह नाही. सकता। यीशु मैं तुझसे प्यार करूं, कम ऑन पीपल, यीशु
मैं तुझसे प्यार करूं। ओ हो यीशु, मैं तुझसे प्यार करूं। यीशु, मैं तुझसे प्यार करूं। ओ हो यीशु, तुझ पे जान निसार करूं। यीशु, तुझ पे जान निसार करूं। ओ यीशु, मैं तेरे पीछे चल पड़ूं। यीशु, मैं तेरे पीछे चल पडू। आणि आज सकाळी तुम्हाला जर त्याच्या दुराव्याची जाणीव होत आहे और यदि आज सवेरे परमेश्वर आपसे दूर है, यह महसूस आपको होती हो, आणि वेगळं व्हा, तो अलग हो जाओ। आळशीपणापासून वेगळं व्हा, आलस से अलग हो जाओ। आणि वारंवार ज्या टीव्ही समोर तुम्ही वेळ घालवता, बार बार जिस टीवी के सामने आप समय बिताते हो, वेगळं व्हा, अलग हो जाओ। आणि पुष्कळ वेळेस तुम्ही झोपण्यामध्ये वेळ घालवता, बहुत समय आप सोने में बिताते हो, आणि वेगळं व्हा, अलग हो जाओ। आणि पुष्कळ वेळेस तुम्ही खाण्यामध्ये वेळ घालवता, बहुत समय आप खाने में समय बिताते हो, वेगळं व्हा, अलग हो आणि जाओ। पुष्कळ दिवस जर तुम्ही बायबल वाचन केलं नसेल, बहुत से दिनों तक आपने बाइबल नहीं पढ़ा हो, आणि देवाच्या वचनाबरोबर एक व्हा, तो परमेश्वर के वचन में एक हो आणि जाओ। पुष्कळ वेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये तासन तास वेळ घालवला नसेल, बहुत बार आपने घंटों तक परमेश्वर के साथ प्रार्थना में समय नहीं बिताया हो, तो अलग हो जाओ। जगापासून वेगळं व्हा, संसार से अलग हो जाओ, वेगळं व्हा। अलग हो जाओ। येशू म्हणाला यीशु ने कहा याकोबच्या पत्रामध्ये, याकूब की पत्री आणि में, याकोब असं म्हणत आहे, ओ याकूब ऐसा कहता जगाशी है, मैत्री, संसार से दोस्ती, जगासारखा स्वभाव, संसार का स्वभाव, जगासारखं झोपणं, संसार से आणि जगासारखं सोना, टेलिव्हिजन मध्ये वेळ घालवणं, संसार जैसे टेलीविजन में समय बिताना, आणि हे देवाबरोबरचं वैर और आहे, ये परमेश्वर के साथ आणि देवाच्या शत्रुत्व ठिकाणी है। कधीच राहू शकत नाही। और हम परमेश्वर ऐसे जगह पे कभी नहीं रह आज सकता। सकाळी समर्पण करूया। आज सवेरे हम समर्पण मला करें। पहिल्याच्या प्रेमामध्ये परत उभा मुझे राहायचं पहले के प्यार में फिर से खड़ा होना है। यीशु, तुझ पे जान निसार करूं। यीशु, तुझ पे जान निसार करूं। ओ हो यीशु, मैं तुझसे मर मिटूं। यीशु, मैं तुझ पे मर मिटूं। कुर्बान है मेरी जान है, कुर्बान है यीशु। आणि तुम्ही पहिलं एवढं बडबडणारा नव्हता, पहले आप इतने बड़बड़ करने वाले नहीं आणि थे। तुम्हाला तुमच्या अभिषेकाची काळजी होती, आपको अपने अभिषेक की चिंता पण थी। ह्या दिवसामध्ये तुम्ही खूप बडबड करता। लेकिन इन दिनों में आप बहुत ज्यादा बड़बड़ वेगळं व्हा, अलग हो आणि त्या जाओ। अधिक बडबडीपासून वेगळं व्हा। उस ज्यादा बड़बड़ से अलग हो जाओ। आणि तुम्ही पहिला इतकी काळजी करत नव्हता, पहले आप इतनी चिंता नहीं करते आणि थे। तुम्ही असं म्हणायचं, आप ऐसा कहते थे, माझा येशू समर्थ आहे। मेरा यीशु समर्थ पण है। ह्या दिवसामध्ये लेकिन इन दिनों में तुम्ही चिंता आणि विचारामध्ये खूप गुरफळलेला आहात। चिंता और विचारों में आप डूबे हो। वेगळं व्हा, अलग हो जाओ। आणि त्या चिंता आणि विचारापासून वेगळं व्हा। उस चिंता और विचारों से अलग हो जाओ। आणि येशू असं म्हणाला, और यीशु ने ऐसा कहा, आकाशातील पक्षी बघा, आकाश के पंछी को देखो, आणि बागेतली फुलं बघा, और बाग में रहने वाले फूलों को देखो, आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा विशेष आहात। आप उनसे ज्यादा विशेष पण हो। हा आवाज आता का कानावर पडत नाही? लेकिन ये आवाज अभी अब हमारे कानों पे क्यों नहीं गूंजता? कारण तुम्ही त्याच्या उपस्थितीपासून दूर गेलेला आहात। क्योंकि आप उसकी उपस्थिति से दूर गए हो। कुर्बान है मेरी जान है, कुर्बान है यीशु, कुर्बान है मेरी जान है, कुर्बान है यीशु। आणि पुष्कळांना असं वाटतं, बहुतों को ऐसा लगता है कदाचित माझा पती मला धोका देईल, कदाचित मेरा पति मुझे धोखा देगा, आणि कदाचित माझी पत्नी मला सोडून जाईल, मेरी पत्नी मुझे छोड़कर जाएगी, आणि कदाचित आमच्यामध्ये काहीतरी गैरसमज होईल, कदाचित हमारे बीच में कोई गैर समझूत हो आणि जाएगी, माझ्या व्यक्तीला माझ्यापासून कोणीतरी काढून घेईल। मेरे व्यक्ति को मुझसे कोई तो भी निकाल लेगा। प्रॉफिटिक अनॉइंटिंग
भविष्यवक्ता का अभिषेक। आणि ज्यावेळेस भविष्यवक्ता प्रचार करायला उभा राहतो, जब भविष्यवक्ता प्रचार करने के लिए खड़ा होता आणि है, मग पवित्र आत्मा त्याला कोणत्याही मोमेंट मध्ये घेऊन जाईल. पवित्र आत्मा उसे किसी भी ओर लेके जाता आणि मी है। अशा व्यक्तीला बघत आहे, मैं ऐसे व्यक्ति को देख रहा आणि हूँ, 3 व्यक्तींना मी बघत आहे. 3 व्यक्ति को मैं देख आणि रहा तुम्ही हूँ। तुमच्या संसाराविषयी काळजीत आहात, आप अपने संसार के बारे में चिंता हो, आणि तुम्हाला चिंतित असं हो। वाटतं आपको ऐसा लगता माझ्या है प्रिय व्यक्तीला, मेरे प्रिय व्यक्ति को माझ्यापासून कोणीतरी काढून. मुझसे कोई तो भी निकाल कर लेगा। आज सकाळी मला तुम्हाला सांगू, आज सवेरे मुझे आपको बताने जर दो, अब्राहमासारखं तुम्ही देवाबरोबर विश्वासू असाल, यदि अब्राहम के समान आप परमेश्वर के साथ विश्वासी हो, आणि जरी सारेला फारोच्या दरबारात आणि फारोच्या बेडरूम मध्ये जरी नेऊन ठेवलं, यदि साराई को फारो के दरबार में, फारो के बेडरूम में यदि ले जाए, आणि तिथं देखील वहाँ पे भी परमेश्वर अब्राहमा खातीर अब्राहम के लिए, आणि साराची सुरक्षा करण्यासाठी समर्थ आहे. अब्राहम की खातिर सारा की सुरक्षा करने के लिए परमेश्वर समर्थ आणि है। जर तुमचा विश्वास अब्राहमासारखा यदि असेल, आपका विश्वास अब्राहम के समान आणि हो, जर तुम्ही अब्राहमाच्या परमेश्वर विश्वास यदि करत असाल, आप इब्राहिम के परमेश्वर पर विश्वास आणि रखते जर हो, तुमचं रिलेशन अब्राहमासारखं देवाबरोबर यदि आहे, आपका संबंध इब्राहिम के समान परमेश्वर के साथ आणि है, जसं रात्रभर फारो सारेला हात लावू शकला नाही, जैसे रात भर फारो सारा को हाथ न लगा सका, कारण बायबल असं सांगते, क्योंकि बाइबल ऐसा बताती आणि है, फारोला असं वाटलं फारो को ऐसा लगा त्या बेडरूम मध्ये इस बेडरूम में फक्त सारा आणि मी आहे, और सिर्फ सारा और मैं पण हूँ, त्या मूर्खाला माहित लेकिन नव्हतं. उस मूर्ख को नहीं आणि पता त्या था। बेडरूम मध्ये 2 व्यक्ती उस नव्हते, बेडरूम में 2 व्यक्ति आणि नहीं त्या थे, ठिकाणी 3 व्यक्ती और होते, वहाँ पे 3 व्यक्ति आणि थे, देव सारा बरोबर बेडरूम मध्ये और होता. परमेश्वर सारा के साथ बेडरूम आणि में था, फारोला परमेश्वर म्हणाला, और फारो को परमेश्वर ने कहा, खबरदार जर साराला स्पर्श करशील तर, सारा को तू छू ना सकेगा, आणि खबरदार जर तू साराला स्पर्श करशील तर. खबरदार यदि तू सारा को छुएगा तो। देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, अब्राहम त्या दोघांपासून लांब होता, इब्राहिम उन दोनों से दूर था, पण तरी पण देव अब्राहमाच्या पत्नीचं संरक्षण करत होता. तो भी परमेश्वर इब्राहिम की पत्नी की स्तुति ले रहा आणि था। जर तुम्ही देवावर विश्वास आहात, यदि आप परमेश्वर के साथ विश्वासू हो, आणि देव तुमच्या पत्नीचं सुरक्षा करायला समर्थ आहे, परमेश्वर आपकी पत्नी की सुरक्षा करने आणि के लिए देव तुमच्या समर्थ है। पतीचं सुरक्षा करायला समर्थ परमेश्वर आहे. आपकी पति की सुरक्षा करने के लिए आणि समर्थ है। 17 वर्षाच्या माझ्या वैवाहिक और जीवनामध्ये 17 सालों के मेरे शादीशुदा जीवन आणि मी में ते अनुभवलेला आहे, मैंने वो महसूस मी किया, ते अनुभवलेला मैंने आहे. वो महसूस आणि किया। आज या 3 लोकांसाठी ती भविष्यवाणी और आहे. आज 3 लोगों के लिए आणि तुमच्या भविष्यवाणी प्रिय है। आणि तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी और आपके प्रिय व्यक्ति के लिए देव त्यांना सुरक्षा देण्यासाठी परमेश्वर उन्हें सुरक्षा देने के आणि लिए समर्थ आहे. समर्थ है। थँक यू जीसस, धन्यवाद वी ईश्वर. प्रेज यू प्रभु जीसस, तेरी वी आराधना, वर्शिप यू लॉर्ड, तेरी हालेलुया. आराधना, आज सकाळी आम्ही आराधना. तुझी आराधना करत ओ आहोत. हालेलुया, थँक यू धन्यवाद हो जीसस, ईश्वर. आमेन. Thank you, Jesus. Amen. थँक यू जीसस. आणि परत एकदा, फिर से एक बार, आणि मी क्षमा मागत नाही, मैं क्षमा नहीं मांगूंगा, कारण वचनाला वेळ झाल्यामुळे मी क्षमा मागत नाही. वचन को समय हो रहा है, इसलिए मैं क्षमा नहीं कारण मांगूंगा, वचनासाठी वेळ मी घेतलेला नाही, क्योंकि वचन के लिए समय मैंने नहीं लिया, आणि तो पवित्र आत्म्याने तो घेतलेला. वो समय पवित्र आत्मा ने लिया। आणि मी त्याच्या वतीनं का क्षमा मागू, तो मैं उसके ओर से क्यों क्षमा मांगू? कारण त्याला माहित आहे की कोणता योग्य वेळ आहे. क्योंकि उसको पता है कि कौन सा उचित समय जर है। तुम्ही असं म्हणत असाल यदि आप ऐसा कहते की हो, उशीर झालेला आहे, देर हो चुकी है, पण माझ्या देवाच्या घड्याळमध्ये, लेकिन मेरे परमेश्वर के परमेश्वर के घड़ी में आणि कधीच उशीर होत नाही. कभी भी देर नहीं होती। हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। आणि खरोखर आज एक वेगळं मुवमेंट मी या ठिकाणी अनुभवलं. सचमुच एक अलग मूवमेंट मैं यहाँ पे देख रहा हूँ। आणि परत एकदा येशूच्या नावाला धन्यवाद. फिर से एक बार यीशु के नाम को आणि धन्यवाद। मला माहित आहे की आपण 35 मिनिटं पुढे आलेलो आहोत. और हाँ, मुझे पता है कि हम 35 मिनट आगे आ चुके हैं। आणि आता जर अगोदर वचन सुरू झालं असतं, पहले यदि वचन शुरू हुआ होता, आणि मग माझ्या प्रचार सुरू होऊन 35 मिनिटं झाले असते, और यदि मेरा वचन बताकर 45 मिनट हुए होते, आणि फक्त वचन म्हणजेच देवाचा शब्द नाही, केवल वचन ही परमेश्वर का शब्द नहीं, आणि प्रोफेसी ही पण एक देवाचा शब्द आहे, भविष्यवाणी ये भी एक परमेश्वर का वो शब्द है, आणि आराधना हा पण एक परमेश्वरचा शब्द और आहे, आराधना ये भी परमेश्वर का शब्द है, आणि संगीत हे पण एक परमेश्वरचा और शब्द आहे. संगीत ये भी परमेश्वर का शब्द आणि है। म्हणून आपण असं म्हणू शकत नाही इसलिए हम ऐसा नहीं कह की सकते। परमेश्वर बोलण्यासाठी परमेश्वर बोलने के लिए आणि 35 मिनिटं उशीर झालेला आहे, 45 मिनट देर हो चुकी है, असं कदापि नाही. ऐसा कभी भी नहीं, कारण तो कुणाशी तरी संगीतातून बोलला, क्योंकि वो किसी के साथ संगीत के द्वारा उसने आणि तो बात की, कुणाशी तरी आराधनेतून और बोलला, किसी के तो भी साथ वो उसने आराधने के द्वारा आणि बात की, कुणाच्या तरी बरोबर, आणि कुणाची तरी तो
भविष्यवाणीच्या द्वारे बोलला. किसी के साथ तो उसने भविष्यवाणी के द्वारा बात की. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रचार हा बरोबर 10 चालू झालेला आहे. और इसीलिए प्रचार ये बराबर 10 बजे चालू हुआ है. आणि जरी त्याची बोलण्याची पॅटर्न वेगळा असेल, यदि उसके बोलने की पद्धत अलग थी, हा कदाचित पहिला तो वचनातून सुरू केला नाही, कदाचित उसने पहले वचन से शुरू नहीं आणि किया. आराधना, संगीत, प्रोफेसी, भविष्यवाणी, आणि कदाचित इथनं त्यानं सुरुवात और केली यहाँ से उसने शुरुआत की. आणि तो पण एक प्रचारच और आहे. वो भी एक प्रचार आणि है. आपण 10 वाजल्यापासूनच प्रचार ऐकत आहोत. और हम 10 बजे से लेकर प्रचार सुन रहे आणि हैं. आज सकाळी और आज सवेरे आणि मला एका मंडळीच्या विषयी बोलायचं आहे. मुझे एक कलीसिया के बारे में बोलना है. प्रगटीकरणामध्ये प्रकाशित वाक्य में आणि 7 मंडळ्या आहेत. 7 कलीसिया है. आणि पहिल्या मंडळीचं नाव आहे और पहली कलीसिया का नाम है इफिस मंडळी. इफिस कलीसिया. दुसरी मंडळी आहे दूसरी कलीसिया का नाम है स्फुरणा मंडळी. स्मुरना की कलीसिया. तिसरी मंडळी आहे तीसरी कलीसिया का नाम परगम है मंडळी. परगम. चौथी मंडळी आहे चौथी कलीसिया थोतीरा मंडळी. थोतीरा. पाचवी मंडळी आहे पांचवी कलीसिया सार्दिस मंडळी. सार्दिस. 6वी मंडळी आहे और 6 कलीसिया फिलदेपिया मंडळी. फिलदेल्फिया. आणि 7वी मंडळी आहे और 7वी कलीसिया लाउदिकिया मंडळी. लौदीकिया की कलीसिया. हालेलुया. हालेलुया. आणि आज सकाळी और आज सवेरे आणि या 7 मंडळीपैकी और इस 7 मंदिर कलीसिया से एक चर्च वर मला बोलायचं आहे. एक कलीसिया के ऊपर मुझे बोलना आणि है. आज या मंडळीविषयी मी बोलत आहे और जिस कलीसिया के ऊपर मैं बोल आणि रहा त्या हूँ मंडळीचं नाव आहे, उस कलीसिया का नाम है, त्या चर्चचं नाव आहे उस कलीसिया का नाम है लाउदिकिया मंडळी. लाउदिकिया मंडली. आणि ही लाउदिकिया कलीसिया. आणि ही बायबल मधली और ये बाइबल में से 7व्या नंबरची मंडळी आहे. 7वें नंबर की कलीसिया आणि है. ही शेवटची मंडळी आहे. और ये आखिरी की कलीसिया है. आणि कदाचित आम्ही या 7 मंडळ्यापैकी और कदाचित इस 7 कलीसिया से आणि कदाचित बघितलं तर फिलदेल्फिया देखे तो आणि स्फुरणा बघितली तर और स्मुरना देखे तो ते दोन चर्च सोडलं तर ये दोनों कलीसिया छोड़े तो आणि 5 मंडळीमध्ये काहीतरी दोष परमेश्वर बघत आहे. 5 कलीसिया में कुछ दोष दिखाई देता पण मी है. असं म्हणत आहे, लेकिन मैं ऐसा कहता माझ्या हूँ अभ्यासनुसार मेरे पढ़ाई के ह्या अनुसार 7 मंडळीमध्ये काही ना काही दोष आहे. इस 7 कलीसिया में कुछ तो भी दोष आणि है. भलं स्फुरणा आणि फिलदेपिया मंडळीमध्ये जर आम्हाला वाचत असताना दोष दिसत नाही में पढ़ते हुए हमें दोष नहीं दिखता हो, आणि फिलदेपिया विषय वाचताना आम्हाला दोष दिसत नाही, फिलिप्पी के बारे में पढ़ते हुए हमें दोष नहीं दिखता पण हो, एक दोष तर 7 मंडळीमध्ये कलीसिया में दिखता आणि है. त्या 7 मंडळीविषयी बोलताना शेवटी परमेश्वर पवित्र आत्मा असं म्हणत आहे. और 7 कलीसिया के बारे में बोलते समय आखिरी में पवित्र आत्मा ऐसा कहता आणि है. तो 7 चर्चला असं म्हणत और आहे, 7 चर्च को वो ऐसा कहता है, ज्याला कान आहे तो ऐको. जिनके कान है वो सुने. आणि जरी फिलदेपियाने यदि फिलदिपिया और स्मुरना की कलीसिया में दोष नहीं दिखता, पण त्या दोन्ही पण चर्च लेकिन वो दोनों भी या कलीसिया 5 चर्च सारखं इन 5 चर्च कलीसिया आणि के पवित्र समान आत्म्याचा आवाज की आवाज सुनने में कमजोर आणि थे. हे 7 मंडळ्या पॉवरफुल होत्या, और ये 7 कलीसिया बलवान थी, पण तरी पण त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा एक दोष बघत फिर आहे. भी कलीसिया उनमें एक दोष दिखाता आणि तो है. दोष कुठला आहे? और वो दोष कौन सा आणि है? प्रत्येक चर्च विषय शेवटी पवित्र आत्मा असं म्हणतो, हर एक चर्च के विषय के बारे में आखिरी में पवित्र आत्मा ऐसा कहता आणि है. तो असं म्हणतो, और वो ऐसा कहता ज्याला है, कान आहे तो ऐको. जिनको कान है वो सुने. ज्याला कान आहे तो ऐको. जिसके कान हो वो सुन भलं ले. 7 मंडळ्या पॉवरफुल मंडळ्या होत्या, 7 कलीसिया सामर्थ्यवानी कलीसिया थी, पण तरी पण ते एका क्षेत्रामध्ये कमजोर होत्या. लेकिन एक हिस्से में वो कमजोर आणि थी. ती कमजोरी कोणती होती? और वो कमजोरी कौन सी आणि थी? ते पुष्कळ क्षेत्रामध्ये पवित्र आत्म्याविषयी ऐकत और नव्हते. बहुत से हिस्सों में वो पवित्र आत्मा की नहीं सुनते आणि थे. पवित्र आत्म्याच्या वाणी ऐकण्याविषयी ते थोडेसे दुर्बल होते. और पवित्र आत्मा की वाणी सुनने में वो थोड़े दुर्बल थे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून वारंवार पवित्र आत्मा और म्हणतो. इसलिए बार बार पवित्र आत्मा ज्याला कहता कान है, आहे तो ऐको. जिनको कान है वो सुने. आणि प्रभू येशूने शुभ वर्तमानामध्ये पण अनेक वेळेस असा उल्लेख केला, प्रभु यीशु मसीह ने सुसमाचार में भी इसका बहुत बार उल्लेख आणि किया तो है. पण असं म्हणाला, और उसने भी ऐसा ज्याला कहा कान है, आहे तो ऐको. जिनको कान है वो सुन ले. आणि जर आज सकाळी मला तुम्ही असा प्रश्न विचारा, आज सवेरे यदि आप मुझे ऐसा प्रश्न प्रभू पूछे, येशूने सगळ्यात जास्त चमत्कार कोणते केले, प्रभु यीशु ने सबसे ज्यादा चमत्कार कौन से किए? आणि जर तुम्ही 4 शुभ वर्तमान वाचायला सुरुवात केली, चारों सुसमाचार पढ़ने के लिए यदि आपने शुरुआत की, आणि जर तुम्ही त्यांना चमत्कार केलेलं काउंटिंग करायला सुरुवात केली, यदि चमत्कारों की आपने गिनती की, आणि तर तुम्हाला सगळ्यात जर जास्त चमत्कार कुठले तो आढळतील, सबसे ज्यादा आपको चमत्कार मिलेंगे. आणि तर ते सगळ्यात जास्त एकच चमत्कार तो आहे. सबसे ज्यादा एक ही चमत्कार आणि है. येशूने बहिऱ्यांना
बरं केलेलं और आहे. यीशु ने बहरों को चंगा किया. आणि जर तुम्ही असं म्हणाल यदि आप ऐसा कहोगे, जास्त येशूनं बहिऱ्या लोकांना का बरं केलं, ज्यादा यीशु ने बहरे लोगों को क्यों चंगा किया? कारण येशूची अशी इच्छा होती क्योंकि यीशु की ऐसी इच्छा फक्त थी. ते सुटकारा घेऊन जाऊ नये, क्योंकि सिर्फ वो छुटकारा लेकर न जाए, त्यांनी परमेश्वराचं वचन तो ऐकावं, वो परमेश्वर का वचन सुन ले. त्यांनी परमेश्वराचं वाणी ऐकावं. उन्होंने परमेश्वर की वाणी सुननी चाहिए. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि कुणीतरी असं म्हटलेलं आहे, किसी ने ऐसा कहा, आणि मला त्या प्रकाशनाविषयी एवढं काय समज नाही, मुझे उस प्रकाशन के बारे में उसका उतना ज्ञान नहीं, पण कुणीतरी असा प्रचार करताना म्हटलं, लेकिन किसी ने ऐसा प्रचार करते हुए आणि कहा है, कदाचित ते योग्य पण असू शकतं, यदि वो प्रचार उचित भी हो सकता है. कारण असं कुणीतरी आपल्या प्रचारामध्ये म्हणाला, ऐसा अपने प्रचार में किसी ने कहा, आणि मोशेनं परमेश्वराची वाणी व्यवस्थित ऐकली असती, यदि मूसा ने परमेश्वर की वाणी अच्छी रीति से सुनी होती, आणि तर मोशेनं खडकाला काठी मारली तो नसती. फिर पत्थर को मूसा ने लाठी नहीं मारी होती. आणि आय डोंट नो, मुझे पता नहीं, पण कदाचित मोशे ऐकण्यामध्ये थोडासा गडबड केला असत. कदाचित मूसा ने सुनने हालेलुया. कान आहे तो ऐको, जिनके सुन ले. आणि आम्ही देवाविषयी ऐकणं खूप महत्वाचं मध्ये काही परमेश्वर लोकांना प्रकट, पुराने नियम में परमेश्वर जो किसी को विषय आपले कान तल्लक ठेवणारे विश्वक्ते होते, जो ना कम रखते आणि हैं, जे देवाविषयी आता लेकिन जो परमेश्वर की अधिक इच्छा रखते आणि हैं, परमेश्वर अशा लोकांच्या, के साथ बात करता आणि है. बायबल सांगतं, और बाइबल बताती आणि है, शेव पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या लोकांशी, अपने लोगों से बोलने की इच्छा करता आणि है. एक स्पिरिट आहे, हा? और पवित्र आत्मा एक स्पिरिट आहे. एक आत्मा है, और पवित्र आत्मा एक आत्मा होने प्रभु के येशू कारण सारखं त्याला शरीर नसलं, कारण- आणि म्हणून पवित्र आत्मा एक कार्यातून, एक गोष्टीतून जास्त देवाचं काम करतो. तो आपल्या आवाजातून लोकांशी प्रकट होण्याचा वो प्रयत्न करतो, अपने आवाज के द्वारा लोगों को प्रकट होने का प्रयास आणि करता म्हणून है. आपल्या कानाला जास्त तल्लक ठेवा इसलिए अपने कानों को ज्यादा तत्पर रखो की तुम्ही पवित्र आत्म्याचा आवाज कि आहे, आप पवित्र आत्मा की आवाज सुन आणि सको. भला तो पवित्र आत्मा तुमच्या समोर उभा राहील, भले वो पवित्र आत्मा आपके सामने आकर खड़ा आणि हो, जर तो तुमच्या घरामध्ये वास करल, यदि वो आपके घरों में वास आणि करता तुम्ही हो, त्याला पाहू शकत नाही, आप उसे नहीं देख कारण सकते, ते एक स्पिरिट आहे, क्योंकि वो एक आत्मा है. तो एक स्पिरिट आहे, वो एक आत्मा है, आणि तो आत्मा असल्यामुळे, और वो आत्मा होने के आणि कारण तुम्ही तुमच्या शारीरिक नेत्राने त्याला पाहू शकत अपने नाही. शारीरिक आंखों से उसे नहीं देख सकते. हाँ हाँ, हाँ, हाँ. परंतु लेकिन एका मनुष्य स्वरूपाच्या आवाजामध्ये, एक मनुष्य के स्वरूप की आवाज में आणि तो बोलण्याची इच्छा करत वो असतो. बोलने की इच्छा करता आणि है. जर तुमचे कान संसारामध्ये जास्त गुंतलेले यदि असतील, आपके कान संसार में यदि ज्यादा हो, आणि तुमचे कान संसारामध्ये जास्त गुंतलेले असतील, यदि आपके कान संसार की बातों में ज्यादा गुंग हो गए हो, आणि मग तुम्ही पवित्र आत्म्याचा आवाज ऐकू तो शकत फिर आप नाही, पवित्र आत्मा की वाणी नहीं सुन आणि सकते. मग तुम्ही पवित्र आत्म्याचा आवाज ऐकू शकत तो नाही, आप पवित्र आत्मा की आवाज नहीं सुन आणि सकते. मग तुम्ही त्या व्यक्तीसारखं होऊन बसाल, फिर आप उस व्यक्ति के समान हो जाओगे. आणि तो एका ट्रेन मध्ये तर बसलेला आहे, वो एक ट्रेन में तो बैठा है, आणि तो प्रवास तर करत वो आहे, यात्रा तो कर रहा है, पण त्याला कुठे जायचं आहे हे त्याला समजणार लेकिन नाही. उसे कहाँ जाना है उसे पता नहीं. आणि तुम्ही एक विश्वासू जीवन तर जगू आप एक शकाल, विश्वासू जीवन तो जी रहे आणि तुम्ही जीते एक हो, प्रार्थनामय जीवन तर जगू आप शकाल, प्रार्थना में जीवन जी सकोगे, पण तुमचा दिशा कुठं होत जात आहे तुम्हाला कधीच समजणार लेकिन नाही. आपकी दिशा कहाँ जा रही है आपको कभी भी आणि समझ में पवित्र नहीं आत्म्याचा आएगा. आवाज काय करतो, पवित्र आत्मा का आवाज क्या करता है? पवित्र आत्म्याचा आवाज काय करतो, पवित्र आत्मा का आवाज क्या आणि करता है? तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला तो योग्य ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शन आपके करतो. सफर में जहाँ आपको जाना है उस उचित जगह पे जाने के लिए वो आपको मार्गदर्शन आणि आज करता है. सकाळी आज सवेरे मी 7 मंडळापैकी मैं 7 कलीसिया एक के मंडळीविषयी बोलू एक इच्छितो, कलीसिया के बारे में बोलना आणि त्या चाहता हूं. मंडळीचं नाव आहे उस कलीसिया का नाम है लाउदिकिया मंडळी. लौदीकी की मंडली. आणि कलीसिया. प्रत्येक मंडळीमध्ये पवित्र आत्म्यानं काहीतरी कमजोरी दाखवलेली हर आहे, एक कलीसिया में परमेश्वर ने कुछ तो भी कमजोरी दिखाई आणि है. प्रत्येक मंडळीची त्यानं काहीतरी मजबुरी हर दाखवलेली एक आहे. कलीसिया की कमजोरी उसने दिखाई आणि है. आज लाउदिकिया मंडळीची कमजोरी आपण और बघूया. आज लौदीकी की कलीसिया की कमजोरी क्या थी वो हम आणि देखेंगे. आज सकाळी मी प्रार्थना करत असताना और आज सवेरे प्रार्थना करते हुए मी आत्म्यामध्ये प्रार्थना करत मैं असताना, आत्मा में प्रार्थना करता था, आणि ही स्थिती मी आज प्रत्येक विश्वास जीवनामध्ये और बघत आहे. यही स्थिति को मैं हर एक विश्वासी के जीवन में देख रहा आणि हूँ. ही स्थिती आणि हीच कंडिशन मी प्रत्येक सेवक गणांमध्ये बघत आहे. यही कंडीशन मैं हर एक दासों के जीवन में देख रहा हूँ. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड Praise the Lord. येशू येशू बायबल मध्ये बाइबल में प्रभू येशू प्रभु यीशु ने 2 लोकांच्या घरात गेलेला मी बघतो. बाइबल में प्रभु यीशु 2 लोगों के घर में गया हम देखते हैं. नंबर 1 पहली बात, पहिल्या व्यक्तीच्या घरात तो गेला. पहले व्यक्ति के घर में वो गया, मार्था आणि मरिया, मार्था और मरियम, जे विश्वासामध्ये खूप स्ट्रॉंग आणि जो मजबूत होते. विश्वास में बहुत ही मजबूत थे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the आणि Lord. पवित्र जीवन जगण्यामध्ये ते खूप स्ट्रॉंग होते. और पवित्र जीवन जीने में भी वो बहुत मजबूत थे. नंबर 2 दूसरी बात, येशूला मी दुसऱ्या एका व्यक्तीच्या घरात गेलेला बघितलं. यीशु को एक दूसरे व्यक्ति के घर में जाते हुए मैं देखता आणि हूँ. तो व्यक्ती कोण आहे? और वो व्यक्ति कौन है? तो जक्कई आहे. वो जक्कई है. आणि अतिशय लो व्यक्ती, और बहुत छोटा व्यक्ति, लो म्हणजे लॉस व्यक्ती, वो खो चुका हुआ व्यक्ति, पापामध्ये आपल्या आपल्या पवित्रतेला लॉस झालेला व्यक्ती, पापों में अपने पवित्रता को खो देने वाला व्यक्ति, कदापि थोडं पण तो देवाचं भय न बाळगणारा व्यक्ती, थोड़ा भी उसके जीवन में परमेश्वर का भय नहीं था. आणि अशा व्यक्तीच्या घरात येशू गेला. ऐसे व्यक्ति के घर में यीशु गया. नंबर 2 दूसरी बात, जक्कईच्या असा जो देवाचं न भय धरणाऱ्या व्यक्तीच्या घरात गेला. परमेश्वर का भय न मानने वाले जक्कई के घर में यीशु गया. नंबर 2 दूसरी बात, देवाचं अधिक भय धरणाऱ्या व्यक्तीच्या तो घरात गेला. परमेश्वर का ज्यादा भय मानने वाले व्यक्ति के घर में वो गया, तिचं नाव आहे मार्था आणि जिसका मरिया. नाम है मरिया आणि और त्यांचा विश्वास खूप मरिया और मार्था. आणि त्यांचा विश्वास खूप मोठा और उनका होता. विश्वास बहुत बड़ा था. आणि ते काय म्हणाले? और उन्होंने क्या कहा? तू जर इथं असतास, यदि तू यहाँ होता, आणि तू जर आमच्या लाईफ मध्ये तू असतास, हमारे जीवन में होता, आणि तू जर आमच्या परिवारामध्ये तू हमारे असतास, परिवार में होता, आमचा भाऊ लाजर कदापि मेला नसता. हमारा भाई लाजर कभी न मरता. आणि त्यांचा विश्वास एवढा मजबूत उनका होता विश्वास इतना मजबूत की जर था, माझा प्रभू इथे असता यदि मेरा प्रभु यहाँ आणि होता, मृत्यूची आत्मा लाजरवर अधिकार घेऊ शकली मृत्यु की नसती. आत्मा लाजर पर अधिकार नहीं ले आणि पाती. ज्या ज्या येशू त्यांच्या घरात जायचा जब जब यीशु उनके घरों में जाता था, आणि ते फक्त येशूकडे लक्ष लावायचे. वो सिर्फ यीशु की ओर ध्यान आणि देते मी थे. त्यांना असं नाव दिलेलं आहे. और मैंने उनको ऐसा नाम आणि दिया, विश्वासामध्ये पॉवरफुल व्यक्ती, विश्वासों में मजबूत होने वाले आणि पवित्र व्यक्ति, आत्म्याच्या अग्नीने पेटलेले व्यक्ती. पवित्र आत्मा के आग से जलने वाले व्यक्ति. नंबर 2 दूसरी बात, जक्कई नावाचा व्यक्ती जक्कई नाम का आणि व्यक्ति, देवाचं भय थोडं पण नसणारा व्यक्ती थोड़ा भी उसके जीवन में परमेश्वर का भय न होने वाला आणि व्यक्ति, पापाचं जीवन जगणारा व्यक्ती. पाप का जीवन जीने वाला आज व्यक्ति. सकाळी आज सकाळी तुम्ही मला असं विचारत असाल, आज सवेरे आप मुझको ऐसा आणि पूछते पास्टर होंगे, तुम्ही हे काय शिकवत आहात? पास्टर आप ये क्या सिखा रहे आणि हो? येशू गेला तर एकदम सामर्थ्यशाली लोकांच्या घरात गेला. यीशु गया तो सामर्थ्यशाली व्यक्ति के घरों में गया, आणि जर तो दुसरीकडे गेला तर एकदम एकदम देवाचं भय नसणाऱ्या व्यक्तीच्या घरात और गेला. दूसरी ओर गया तो जिनके जीवन में परमेश्वर का भय नहीं था उनके घरों में हो आणि गया. ह्याचं कारण काय आहे? इसका कारण क्या है? आणि ह्याचं कारण मी तुम्हाला स्फूर्णा मंडळीतून दाखवू और इच्छितो. इसका कारण मैं आपको स्मुरना कलीसिया से दिखाऊंगा. आणि स्फूर्णा नाही, लावदिकिया मंडळीतून दाखवू इच्छितो. लाउदिकी की कलीसिया से मैं इसका कारण आपको आणि दिखाऊंगा. लावदिकिया मंडळीची कंडिशन काय होती? लाउदिकिया की कलीसिया की कंडीशन क्या थी? लावदिकिया मंडळीची परिस्थिती काय होती? लाउदिकिया की कलीसिया की कंडीशन क्या थी? आणि लावदिकिया मंडळीचं चूक काय होती? उनकी गलती क्या थी? आणि आम्ही वाचूया हम पढ़ेंगे. लावदिकिया मंडळी विषय लाउदिकिया की कलीसिया के बारे में हम पढ़ेंगे. प्रकटीकरण प्रकाशित वाक्य त्याचा 3रा अध्याय इसका 3रा अध्याय आणि 14 आणि 15 वचन 14 और 15 वचन हम पढ़ेंगे. आम्ही वाचायला सुरुवात करूया. लौदीकी की कलीसिया के दूत को यह लिख, जो आमीन और विश्वास योग्य और सच्चा गवाह है. आणि पवित्र आत्मा सांगत आहे, और पवित्र आत्मा बता रहा है, योहानाला असं सांगत आहे, यूहन्ना को ऐसा बता तू रहा है, लावदिकिया मंडळी विषयी लिही तू लौदीकिया की कलीसिया के बारे में लिख. आणि तेथील मंडळीच्या दूताला लिही, वहाँ के दूत के कलीसिया को लिख, जो विश्वासू आणि खरा जो विश्वास योग्य और सच्चा साक्ष्य आहे, गवाह है, जो देवाच्या कृतीचा प्रारंभ, परमेश्वर की सृष्टि का मूल. तो असे म्हणतो. वो ऐसा कहता है. तो काय म्हणतो? वो क्या बोलता है? 15 वचन, 15 वचन तुझी पढ़ेंगे. कामे मला ठाऊक आहेत, मैं तेरे कामों को जानता हूँ. ती अशी की वो ऐसा कि तू थंड नाहीस. तू ठंडा है. चर्च तू न तो ठंडा है. चर्च कलीसिया व्यवस्थित आज कान देऊ नाही का? ध्यान से सुनो. आणि आज सकाळी मी पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने असं बोलत आहे. और आज मैं भी पवित्र आत्मा के सामर्थ्य द्वारा ऐसा बोल ज्याला रहा हूँ. कान आहे तो ऐको, जिनको कान है वह सुन ज्याला ले. कान आहे तो ऐको. जिसके कान हो वो सुन ले. तुझी कामे मला ठाऊक आहेत, तेरी काम में मुझे पता है. ती अशी की वो ऐसा कि तू थंड नाहीस न तो ठंडा है आणि और गरम ही नाहीस. और न गर्म है. तू थंड किंवा ऊन असतास यदि तू ठंडा या गर्म होता तर बरे होते, तो अच्छा होता. तर तू लेकिन तू थंड ही नाहीस, ठंड भी नहीं कोमट आणि
गरमही नाहीस, और गर्म भी नहीं, तू कोमट आहेस. तू गुनगुना है. हा, तू कोमट आहेस. तू गुनगुना है. आणि हिंदी बायबल मध्ये खूप सुंदर वाक्य और वाटतं. हिंदी में बहुत अच्छा वाक्य लगता है, गुनगुना. गुनगुना. गुनगुनणारे. गुनगुना रे. गुनगुन हा मराठीमध्ये शब्द असा आहे किंवा हिंदीमध्ये असा शब्द आहे. गुनगुन ये मराठी में शब्द ऐसा है. आणि तुम्ही कधी कुणाला गाणं गुणगुण त्याला बघितलंय का? आपने किसी को गाना गुनगुनाते हुए देखा है क्या? गुणगुणणं म्हणजे काय? गुनगुनना यानी क्या? तो काहीतरी म्हणत आहे आपल्याला समजतंय, वो कुछ तो कह रहा है, ये हमें समझता है, पण त्याचं प्रकाशन किंवा ते गाणं पूर्ण आम्हाला समजत नाही. लेकिन वो क्या पूरा कह रहा है, उसका प्रकाशन, उसका गाना गुनगुनाना हमें नहीं समझ में पण आता. आम्हाला माहित आहे की तो काहीतरी बोलायला लेकिन हमें पता होता है कि वो कुछ तो भी बोल रहा है. 50-50 50%. त्याचं व्यवस्थित ऐकूही येत नाही उसका अच्छे रीति से सुनने में भी नहीं आता, आणि तो काहीतरी बोलत आहे हे समजतंय, पण और वो कुछ तो भी बोल रहा है ये समझ में भी आणि आता ह्याला है. म्हणायचं गुणगुणणं. और इसको कहेंगे गुनगुनना. इस रीति से हा, गाणं आहे गाना है, पण ऐकू येत नाही. लेकिन सुनने नहीं आता. का ऐकू येत नाही? क्यों सुनने नहीं पास्टर आता? गुणगुणत आहेत. पास्टर गुनगुना आणि रहे पवित्र हैं. शास्त्र इथं असं सांगतंय, बाइबल हमें ऐसा बताती तू है, थंडही नाहीस तू ठंडा नहीं आणि तू गरमही नाही और गर्म नहीं, आणि तू गुणगुण आहेस. और तू गुनगुना है. मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे, मराठी में ऐसा लिखा है, तू कोमट आहेस तू कोमट है, आणि तू मिडम मध्ये आहेस. तू मीडियम मध्यम में है. ह्या 3-4 महिन्यामध्ये इन 3-4 महीनों में आणि तू भक्कम विश्वासू जीवन पण जगत नाहीस तू पूरा ऐसा भक्कम विश्वासु जीवन नहीं जी आणि रहा. तू प्रार्थनेपासून लांब पण जात नाहीस. तू प्रार्थना से दूर भी नहीं जा रहा. कदाचित तू पूर्ण देवाला सोडून तू पूरा परमेश्वर को छोड़ के आणि एक पापी जीवन जगत असतास, एक पापी जीवन जीता होता, तरी पण मी तुझ्या लाईफ मध्ये आलो असतो तो भी मैं तेरे जीवन में आया तुला होता, चेंज करण्यासाठी, तुझे जांचने के जसा लिए, येशू जक्काच्या घरात गेला. जैसा यीशु जक्कई के घर में गया. आणि तू एकदम पॉवरफुल प्रभू मध्ये चांगलं जीवन जगत असतास, यदि तू पावरफुल मजबूत जीवन यदि प्रभु में जीता होता, आणि तरी पण मी तुझ्या लाईफ मध्ये आलो असतो तो भी तेरे लाइफ में आ रहा की आता तू आया तुझ्या होता. सामर्थ्य विश्वासातून पडूनेस म्हणून तू धरण्यासाठी. तेरे सामर्थ्यवान विश्वास में ना गिरी इसलिए पकड़ने के लिए. पण प्रभू कन्फ्यूज कधी होतो? लेकिन प्रभु कब कंफ्यूज होता है? एक अशा विश्वासणाऱ्यांसाठी तो कन्फ्यूज होतो. ऐसे विश्वास लोगों के लिए वो कंफ्यूज होता आणि ते है. संडेला आराधना तर अटेंड करतात, संडे आराधना अटेंड करते हैं, पण कशी? लेकिन कैसे? पास्टर पास्टर आम्ही वचन ऐकलं हमने वचन सुना, पण सकाळी ऐकू शकलो नाही. लेकिन सवेरे नहीं सुन सगळं पाए. काही झाल्यानंतर सब कुछ होने के बाद, आणि चांगलं दुपारची झोप झाल्यानंतर दोपहर के सोने के बाद, आणि सगळं व्यवस्थित सगळं झाल्यानंतर सब कुछ अच्छा होने के आणि बाद आम्ही संध्याकाळी प्रचार ऐकला. हमने संध्याकाल के समय प्रचार सुना. आणि संध्याकाळी पण थोडस पाहुणे आल्यामुळे संध्याकाल के समय मेहमान आने के कारण हा आम्ही प्रचार ऐकला नाही, हमने प्रचार नहीं पण सुना. आम्ही दुसऱ्या दिवशी नक्की तो ऐकला. तो लेकिन हमने दूसरे दिन ध्यान से सुना. पास्टर आम्ही 4 दिवस प्रार्थना केली नाही, हमने 4 दिन प्रार्थना नहीं की, 5व्या दिवशी आम्ही प्रार्थना केली. लेकिन 5वें दिन हमने प्रार्थना की. पास्टर आमची कौटुंबिक प्रार्थना चालू आहे, हमारी परिवार की प्रार्थना चालू पण है. ह्या दिवसामध्ये लेकिन इन दिनों में थोडासा बाहेरून यायला उशीर होतो, बाहर से आने के लिए थोड़ी देर होती है. म्हणून एका आणि दुसऱ्या दिवस आमची कौटुंबिक प्रार्थना होत नाही. 1-2 दिन हमारी कौटुंबिक पारिवारिक प्रार्थना नहीं होती, पण 2-3 दिवसांना आम्ही प्रार्थना करतो. लेकिन 2-3 दिनों के बाद हम प्रार्थना करते हैं. येशू अशा लोकांविषयी काय म्हणतो? यीशु ऐसे लोगों के बारे में क्या कहता तू है? गरम असतास तू यदि गर्म होता बरं असत, तो अच्छा होता, तू थंड असतास यदि तू ठंडा होता बरा असतास, तो अच्छा होता. पण तू कसा आहेस? लेकिन तू कैसा है? कोमट गुनगुना, म्हणजे यानी 50-50 50-50 50% विश्वासू जीवन पण चालू आहे 50% विश्वासु जीवन आणि 50% प्रचार ऐकणं पण चालू आहे और 50% प्रचार सुनना भी चालू है आणि 50% हे आराधना पण चालू आहे और 50% आराधना भी चालू है. इकडे 50% वादविवाद पण चालू आहे इधर 50% झगड़ा भी चालू है आणि इकडे 50% खुरकुरी पण चालू और आहे यहाँ पे 50% कुरकुरना भी चालू है आणि इकडे 50% परमेश्वराचा विसर पण पडणं चालू आहे. और यहाँ पे 50% परमेश्वर को भूलना भी चालू है. परमेश्वर म्हणतो परमेश्वर कहता अशा है व्यक्तीला ऐसे व्यक्ति आणि को उभा करणं खूप कठीण आहे खड़ा करना बहुत कठिन आणि है. जर कदाचित
कदाचित तू पूर्णच लॉस असतास, यदि तू पूरा ही ठंडा होता मी जक्कय सारखा तुझ्या लाईफ मध्ये आलो तो असतो. जक्के के समान मैं तेरे जीवन में आणि आता. ज्यावेळेस मी तुझ्या लाईफ मध्ये आलो असतो यदि जब मैं तेरे जीवन में आता आणि मग तुला जाणीव झाली असते तो फिर तुझे महसूस होता मी देवापासून दूर निघून मैं गेलो. परमेश्वर से दूर निकल हे गया प्रभु, हूँ. हे प्रभु, मी माझं सर्व काही चुकीचं सोडून द्यायला तयार आहे. मैंने जो गलतियां की मैं सब छोड़ने के लिए तैयार आणि हूँ. कदाचित तो आवेश अभिषेकामध्ये चालत असतात कदाचित तो आवेश के अभिषेक में चलता आणि हो अभिषेकात चालणाऱ्या मार्था आणि मरियाचा विश्वास थोडासा लाजरसमुळे डगमगलेला आहे. और विश्वास में चलने वाले मार्था और मरियम का विश्वास लाजर के कारण डगमगा गया. पण काय घडलं, लेकिन क्या हुआ, येशू त्यांच्या लाईफ मध्ये गेला. यीशु उनके जीवन में त्यांच्या आया डगमगाला जीवनाला त्यानं परत स्थिर और केलेला आहे. उसमें उनके डगमगने वाले जीवन को उसने फिर से स्थिर लाजरसला किया. जिवंत करू लाजरस को जीवन आणि कर त्यानं जीवित परत करके त्यांच्या डगमग जीवनाला सपोर्ट दिलेला आहे. फिर से एक बार उनके डगमगने वाले जीवन को उसने सपोर्ट दिया. आणि ते कदाचित असं म्हणाले असते उन्होंने ऐसा कदाचित कहा होगा, आणि असं म्हणाले असते, ऐसा कहा होगा, अरे बापरे अरे बाप रे, बरं झालं, अच्छा हुआ. नाहीतर जर प्रभू आला नसता यदि प्रभु नहीं तर आया आम्ही होता आमच्या विश्वासातून पडलो तो असतो. हम हमारे विश्वास से गिर जाते. त्यांना त्यांच्या विश्वासातून पडायची जाणीव झाली असती उनको उनके विश्वास से गिरने की महसूसी हुई. आणि जग काय सारखं असं तुम्हाला पापात पडला त्याची जाणीव झाली असती. जक्के के समान पापों में गिरने की महसूसी हुई. पण 50-50 लोकांविषयी लेकिन 50% रहने वाले लोगों के सिस्टर, लिए, सिस्टर, कौटुंबिक प्रार्थना झाली का? पारिवारिक प्रार्थना हुई क्या? दोन दिवस झाली नाही, 2 दिन नहीं हुई. आज बसणार आहे. आज बैठूंगी. 2 दिवसाचा जाणीवच होत नाही, पश्चातापच होत नाही. 2 दिन का पश्चाताप ही नहीं होता, का महसूस पश्चाताप ही नहीं करायचा? होता. क्यों पश्चाताप करेंगे? 4 दिवसापूर्वी केली होती प्रार्थना, 4 दिन के पहले की थी आज सकाळी प्रार्थना. मला तुम्हाला सांगू द्या. आज सवेरे मुझे आपको आणि बताने पवित्र दो. आत्मा लावदिकिया मंडळीविषयी खूप कन्फ्युजन आहे पवित्र आत्मा लौदीकी की कलीसिया के बारे में बहुत कंफ्यूज आणि तो है. असं म्हणत आहे वो ऐसा कह रहा आणि मी है जक्कयला सुधरू शकतो, और मैं जक्के को सुधार सकता मार्था आणि हूँ. मरियाला पडण्यापासून मी वाचवू शकतो. मार्था और मरियम को गिरने से बचा सकता पण मी हूँ. तुमच्या विषयी काय करू? लेकिन मैं आपके बारे में क्या करूँ? जे 50-50 असतात जो 50% त्यांना है पडण्याची जाणीव होत नाही उनको गिरने की महसूसी नहीं आणि त्यांना होती उभारण्याची जाणीव होत और नाही. उनको उठने का भी महसूस नहीं आणि होता. इथं येशू पुढे काय म्हणतो और यहाँ पे आगे यीशु क्या कहता है? आणि 16 वचनामध्ये तो असं म्हणतो, 16 वचन में वह ऐसा कहता है, तर तू कोमट आहेस, यदि तू गुनगुना है तो तू गुनगुना है म्हणजे तू थंड नाहीस और तू ठंडा नहीं आणि ऊनही नाहीस, और गर्म नहीं. म्हणून मी तुला इसलिए मैं तुझे आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. अपने मुंह में से उगलने पर हूँ. बापरे. बाप रे. आणि जे गरम असतात ते कुठे असतात? जो गर्म है वो कहाँ रहते हैं? परमेश्वराच्या मुखामध्ये असतात. परमेश्वर के मुंह में. त्यांना कोणी स्पर्श करू शकत नाही. उनको कोई छू नहीं सकता. आणि जे थंड असतात ते कुठे असतात? वो जो ठंड है वो कहाँ होते हैं? ते पण देवाच्या मुखामध्ये असतात, वो भी परमेश्वर के मुंह में होते कारण हैं. देव त्यांना तयार करत असतो. क्योंकि परमेश्वर उन्हें तैयार पण करता देव है. अशा लोकांना कधीच आपल्या मुखामध्ये ठेवत नाही लेकिन परमेश्वर ऐसे लोगों को कभी भी अपने मुंह में नहीं रखता. आणि तो त्यांना आपल्या मुखात कधीच ठेवत वो नाही. अपने मुंह में उनको कभी भी नहीं रखता. जे 50-50 जीवन जगत आहे, जो 50% जीवन जी रहे आता हैं. काही हिशोब द्यायला लागत नाही. अभी का कुछ हिसाब देने के लिए नाही नहीं पास्टर लगता. आमच्या घराकडे येतात, ना पास्टर हमारे घर में आते नाही हैं, पास्टरला आम्ही कधी भेटायला जातो. ना कभी हम पास्टर को मिलने के लिए जाते हैं. आता आपल्या जीवनाची मर्जी चाललेली आहे. अभी हमारे जीवन की मर्जी चल रही आणि है. 8 दिवसातून 1-2 वेळेस कौटुंबिक प्रार्थना 8 दिन में 1-2 दिन कौटुंबिक प्रार्थना, आणि एखादा दुसरा 8 दिवसातून अध्याय वाचणं. एक दूसरे सप्ताह बाइबल अध्याय पढ़ना. आणि ज्यावेळेस तुम्हाला हिशोब विचारण्यात येईल, जब आपको हिसाब पूछने के लिए आएंगे, 8 दिवसामध्ये तुम्ही बायबल वाचलं का? 8 दिनों में आपने बाइबल पढ़ा है क्या? हा वाचलं. हाँ पढ़ा है. पास्टर थोडीच वार विचारणार आहे. पास्टर थोड़ी भी आपको दिन पूछेंगे. तुम्ही 6 दिवस वाचलेलं नाही यदि आपने 6 दिन नहीं पढ़ा, आणि 7व्या दिवशी तुम्ही बायबल वाचलं, 7वें दिनों में आपने पढ़ा, तुम्ही म्हणता की आम्ही बायबल वाचलं. आप कहते हो कि हमने बाइबल अशा व्यक्तीविषयी येशू म्हणतो, पढ़ा. ऐसे व्यक्ति के बारे में यीशु कहता है, कदाचित तू गरम असतास, कदाचित तू गर्म होता, कदाचित तू थंड असतास, कदाचित तू ठंडा होता तर बरं झालं असतं. तो अच्छा होता. तू 50-50 जीवन जगत तू आहे 50% जीवन आणि जिया एक है कोमट असणारं जीवन और गुनगुना रहने वाला जीवन आणि आहे पण म्हणून सांगणारा है भी करके बताने वाला आणि बिंदास जीवन और जगणारा. बिंदास जीवन जीने आणि वाला. परमेश्वरला असे लोक कदापि आवडत नाही. परमेश्वर को ऐसे लोग कभी भी नहीं अच्छे आणि लगते. येशू एका पापी व्यक्तीच्या लाईफ मध्ये जाऊ शकतो यीशु एक पापी व्यक्ति के जीवन में जा सकता आणि है. येशू एका पवित्र जीवनामध्ये तो जाऊ शकतो. यीशु एक पवित्र जीवन में जा सकता पण है. तो इन वन जीवन जगणाऱ्यामध्ये बायबल मध्ये मला
मला कुठंच आढळलं नाही की येशू त्यांच्या जीवनात गेलेला लेकिन आहे. 2 in 1 जीवन जीने वाले लोगों के जीवन में यीशु गया, ऐसे मुझे बाइबल में कभी नहीं आणि मिलता। बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे. बाइबल में ऐसा लिखा है, आणि पेत्राला जेलमध्ये ठेवलं होतं पतरस को जेल में रखा गया आणि मंडळी नाईट प्रार्थना करत और होती और कलीसिया रात की प्रार्थना कर रही आणि थी पेत्र दरवाजाजवळ येऊन उभारलेला और आहे. पतरस दरवाजे पे आकर खड़ा हुआ आणि मंडळी म्हणते की नाही तो येणार नाही. और कलीसिया कहती है कि वो नहीं आएगा आणि रुदा नावाची मुलगी म्हणत आहे की तो आलेला आहे. और रुदा नाम की स्त्री कहती है, रुदा नाम की लड़की कहती है कि वो आ गया पण है, चर्च म्हणत आहे ते शक्य नाही. लेकिन चर्च कहता है कि वो शक्य नहीं। चर्चला माहित आहे चर्च को पता है पेत्र सुटणार नाही, पतरस नहीं छूटेगा, पण प्रार्थना करत आहे. लेकिन प्रार्थना कर रहे हैं। ये कैसा जीवन है भाई? ये कैसा जीवन है? ये गुनगुना जीवन ये है. गुनगुना जीवन। प्रार्थना भी करत आहे, प्रार्थना भी कर रहे हैं, पेत्र सुटल विश्वास पण नाही. पतरस छूटेगा ये विश्वास भी हा नहीं। कोमट जीवन आहे. ये गुनगुना आणि जीवन म्हणून है। बायबल असं सांगतं, इसलिए बाइबल बताती है, पेत्र तिथं आला, पतरस वहां पे झालेल्या आया, घटना सांगून सारे घटनाएं उसने बताई, त्यांना सोडून तो दुसरीकडे निघून गेला. उनको छोड़कर वो दूसरी ओर निकल ऍक्च्युली गया। पेत्र त्यांना सोडून गेला नाही एक्चुअली पतरस वहां पे उनको छोड़कर नहीं आणि गया, पेत्रामध्ये असलेला पवित्र आत्मा त्यांना सोडून गेलेला आहे. पतरस में रहने वाला पवित्र आत्मा उनको छोड़कर चला देवाच्या गया। लोकांनो, परमेश्वर के तुमच्या लोगों, पडलेल्या स्थितीमध्ये आपके गिरे हुए स्थिति तुम्ही में कबूल करा. आप कबूल कर आम्ही लो। ह्या दिवसामध्ये फक्त एक असावं म्हणून विश्वासू जीवन जगत आहे. विश्वासु जीवन रहना चाहिए, इसलिए हम जीवन जी रहे हैं। पास्टर आणि पहिलं सारखा अभिषेक जाणवत पहले नाही के समान अभिषेक नहीं आणि महसूस पहिलं सारखा होता, आवेश जाणवत नाही. पहले के समान आवेश नहीं है। जग सारखा कबूल करा. जक्के के समान कबूल जे कर लो। जगिक जीवन मी माझ्या जीवनात घेतलेलं आहे, जे संसार का जीवन मैंने अपने जीवन में मी लिया है, सोडून द्यायला तयार आहे. मैं छोड़ देने के लिए तैयार नसल तर हूँ। त्या मार्था मरिया नहीं सारखं तो फिर मार्था मरियम के आणि समान विश्वासात डगमगलेले तर आहे, विश्वास में डगमगे हुए पण तरी हैं। पण त्या काय म्हणत आहे, फिर भी वो क्या कह रहे तू हैं? असता यदि तू होता, माझा भाऊ मेला नसता. मेरा भाई नहीं आणि मरता। आज पण तू जिवंत करायला समर्थ आज आहेस. भी तू जीवित करने के लिए समर्थ है। आणि जर तुमचं लाईफ विश्वासामध्ये स्ट्रॉंग आहे यदि आपका लाइफ विश्वास में मजबूत आणि है, काहीतरी कारणास्तव तुम्ही घसरत आहात कुछ कारणों के कारण आप गिर रहे हो, आणि पवित्र आत्मा तुम्हाला सपोर्ट द्यायला तयार पवित्र आहे, आत्मा आपको सहायता करने के लिए पण तैयार आपल्या है। जीवनाबरोबर समजवता करू लेकिन नका. अपने जीवन के बारे में समझौता मत करो। आणि मी करा लागलो प्रार्थना, मैं कर रहा हूँ प्रार्थना, झगडा भी चालू है, झगड़ा भी चालू है, प्रार्थना भी चालू आहे. प्रार्थना भी चालू है। येशू असं म्हणतो, यीशु ने ऐसा मी कहा, असल्या लोकांना ओकून टाकतो. मैं ऐसे लोगों को उबल लेता हूँ। मला 2 टाईपचे लोक पाहिजे. मुझे 2 टाइप के लोग मी चाहिए। घसरलोय म्हणणारे मैं गिर गया हूँ कहने आणि वाले, दुसरा असा म्हणणारा, और दूसरे ऐसे कहने प्रभू वाले, माझ्या उभारलेल्या स्थितीमध्ये मला पडू देऊ नकोस. प्रभू मेरे खड़े हुए स्थिति में मुझे मत गिरने दे। मंडळी, कलीसिया, तुम्ही स्वतःला फसवत आहात आप खुद को फंसा रहे आणि हो। 2-4 दिवस प्रार्थना करून 2-3 दिन प्रार्थना करके, आणि 2-4 दिवस आराधना करून 2-3 दिन आराधना करके, आणि ऑनलाईन आणि मोबाईलचा मेसेज कधीही बघून सांगणारे की आम्ही बघितला, कभी भी मोबाइल का मैसेज देखते हो और वो कहते हो कि हमने देख लिया। आणि तुम्ही तुमच्या स्वतःला फसवत आप आहात अपने खुद को फंसा आणि रहे हो। तुमचं जीवन कोमट झालेलं आहे आपका जीवन गुनगुना हो गया आणि है। तुमचं कोमट जीवन आणि तुमचं जीवन एकदम कोमट झालेलं आहे आपका जीवन एकदम गुनगुना हो आणि गया प्रभू है। मध्ये पण चालत आहात, प्रभु में भी चल रहे पण हो, संसारासारखं जीवन जगत आहात. लेकिन संसार के समान जी आणि रहे ही हो। समस्या लावू दे की मंडळी, और यही समस्या लौदीकी की आणि कलीसिया म्हणून में थी। पवित्र आत्मा त्यांना म्हणत आहे, इसलिए पवित्र आत्मा तू उनको सगळ्या कहता है, गोष्टीमध्ये चांगला आहेस, आप सभी बातों में अच्छे हो, पण तरी पण तुमच्याविषयी मला एक दोष आहे, लेकिन फिर भी आपके बारे में एक दोष तुम्ही है। कोमट जीवन जगत आहात आप गुनगुना जीवन जी रहे आणि हो, तुम्ही 50-50 जीवन जगत और आप आहात. 50-50% जीवन आणि जी येशू रहे अशा हो। लोकांना काय यीशु म्हणाला, ऐसे लोगों को क्या कहता मी है? अशांना ओकून टाकतो, मैं ऐसे लोगों को उगलने पर हूँ। कारण पापात पडल्यानं मी पापात पडल्याची जाणीव होते पाप में गिरने वाले लोगों को पाप में गिरा हूँ ऐसा महसूस होता है। आणि पवित्र जीवनात चालणारे मी पडीन याची जाणीव होते. पवित्र जीवन जीने वाले लोगों को मैं गिरूंगा इसका महसूस होता म्हणजे है। 50-50 जीवन लेकिन जगतात जो 50-50% जीवन आणि जीते त्यांना हैं, त्यांच्याकडनं पाप होत आहे जिनके ओर से पाप हो रहे हैं, हे त्यांना जाणीव होत नाही, उनको महसूस कारण ही ते नहीं स्वतःला होते। समजूत घालत असतात. लेकिन वो खुद से समझौता करते आम्ही करते प्रभूमध्ये हैं, आहे. हम प्रभु में हैं। आणि प्रभू अशा लोकांच्या जीवनात, प्रभू अशा लोकांच्या प्रभु जीवनात ऐसे लोगों के जीवन में आणि काही करू शकणार कुछ नाही. भी नहीं कर सकता। आज सकाळी परत एकदा नव्यानं समर्पण करा. आज सवेरे फिर से नए सिरे से समर्पण करेंगे। मी घसरलोय प्रभू, मैं गिरा हूँ प्रभु, मी धार्मिकतेचं कापड तर ओढलेलं आहे, मैंने धार्मिकता का वस्त्र ओढ़ा है, पण मी आतमध्ये काहीतरी वेगळा आहे लेकिन मैं अंदर से कुछ अलग हूँ। आणि मला बदल प्रभू. मुझे बदल प्रभु। आणि घरात सतत बसत असल्यामुळे घर में निरंतर बैठने के कारण आणि माझी बुद्धिमत्ता ही कमजोर झालेली आहे. मेरी बुद्धि मेरे सोचने की बुद्धि ये कमजोर हो गई है। मला परत एकदा तल्लख बना. मुझे फिर से एकदा होशियार बना। एव्हरीबॉडी
सभी लोग क्लोज युअर आईज. अपने आंखें बंद करेंगे, आपल्या हृदयाला उघडा. अपने हृदय को खोलेंगे. 4 महिन्यापूर्वी 4 महीने पहले जसं तुम्ही होता, जैसे आप थे आज तुम्ही तसे आहात. वैसे आप हो क्या? आज तुम्ही तसे आहात वैसे आप हो क्या? आणि तुम्ही स्वतःला समजूत घालत आहात. आप खुद को समझौता कर रहे हो. मी प्रार्थनेत आहे. मैं प्रार्थना में हूँ. काय झालं 4 तास टीव्ही बघितले तर? क्या हुआ 4 घंटा टीवी देखे तो? मी अर्धा तास प्रार्थना पण केलेली आहे. मैंने आधा घंटा प्रार्थना भी की है. आणि आज सकाळी और आज सवेरे पवित्र आत्मा तुम्हाला सांग पवित्र आत्मा आपको बता रहा है. आणि स्वतःला गोंजरायचं सोडून द्या. खुद को अपने जीवन में खुद की स्तुति करना छोड़ दो. आणि स्वतःला सांभाळणं सोडून द्या. खुद को संभालना छोड़ दो. आणि देवाचा दास असा म्हणतो परमेश्वर का दास ऐसा कहता है. आणि प्रभूचा एक सेवक असा म्हणतो. प्रभु का एक सेवक ऐसा कहता आणि है. पापाविषयी कठोर व्हा. पाप के लिए कठोर बन जाओ. आणि पापाविषयी कठोर व्हा. पाप के लिए कठोर बन जाओ. आणि त्याचा तिरस्कार करा. पाप की घृणा करो. आणि पवित्रतेकडे धाव घ्या. और पवित्रता की ओर दौड़ो. या आपले डोळे बंद करू. आइए हम अपने आंखें बंद करके त्याची आराधना करू. उसकी आराधना करें. आपल्या चुका त्याच्या समोर ठेवूया. अपनी गलतियां उसके सामने रखे. आणि लावदिकिया मंडळी सारखं तो आज दोष लावत और आहे. लौदीकिया की कलीसिया के समान वो दोष लगा रहा है. बला 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 बशंदला बला बला बला. पहला प्यार कभी ना छोड़ना. तो प्रकटीकरणामध्ये असं म्हणतो. वो प्रकाशित वाक्य में ऐसा कहता है. आणि कुठून पडला साठव? कहाँ से गिरा याद कर. पहिल्याच्या प्रीतीमध्ये परत उभा राहा. पहले से प्रेम में फिर से खड़ा हो जा. पहला प्यार कभी ना छोड़ना. 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 सोचो जरा याद करना कहाँ से हुआ है गिरना. सोचो जरा याद करना. आणि खूप दिवसानंतर मी गीत गात आहे. बहुत दिनों के बाद मैं ये गीत गा रहा आणि हूँ. हे गीत प्रकटीकरणावर लिहिलेलं आहे. और यह गीत प्रकाशित वाक्य के ऊपर लिखा आणि है. हे गीत एका सिंगरने लिहून म्हटलेलं आहे. और ये गीत एक गायक ने लिख कर ऐसा कहा है. आणि अतिशय अभिषेकानं भरलेले सेवक और बहुत से अभिषिक्त सेवक ने आणि लिखा पास्टर है. MP रॉबिन और पास्टर MP रॉबिन आणि खूप पॉवरफुल सेवक. बहुत सामर्थ्यवान दास. आणि त्यांचं गीत ऐकूनच मी आगापे माझ्या चर्च नाव लिहिलेलं आहे. और उनका गीत सुनकर ही मैंने अपने चर्च का नाम आगापे रखा. आणि हे गीत मी त्यांचं खूप वर्षापूर्वी ऐकलं होतं. ये गीत मैंने बहुत सालों आणि से त्यांनी सालों के प्रकटीकरणावर पहले लिहिलेलं सुना आहे. है. उन्होंने प्रकाशित वाक्य पर लिखा है. आणि त्याने ते वचन घेऊन लिहिलेलं आहे. और वो वचन लेकर लिखा है. आणि कुठून पडला साठव? कहाँ से गिरा याद कर. पहिलंच प्रेम परत सुरू कर. पहले से के हे समान गीत गाऊन आम्ही आमचं स्वतःचं समर्पण करूया. ये गीत गाकर हम खुद का Thank you, समर्पण करेंगे. लॉर्ड वी वर्शिप यू जीसस. धन्यवाद येशू. प्रभू पहिल्याच्या प्रेमामध्ये आम्हाला परत उभा कर. पहले के प्यार में हमें फिर से खड़ा कर. आणि जर 3 महिन्याच्या लॉकडाऊन 3 महीने के लॉकडाउन ने आणि मी जर तुझ्या प्रेमातून घसरतो प्रभू, यदि मैं तेरे प्रेम से गिरता हूँ तर मी अजून खूप कच्चा आहे तो प्रभू. फिर मैं बहुत ही कच्चा हूँ. थँक्यू जीसस. हालेलुया. सोचो जरा याद करना कहाँ से हुआ है गिरना. सोचो जरा याद करना कहाँ से हुआ है गिरना. मन को अपने फिराना पहले प्रेम को पाना. मन को अपने फिराना पहले प्रेम को पाना.
पहला प्यार कभी न छोड़ना, पहला प्यार कभी न छोड़ना, पहला प्यार कभी न छोड़ना, पहला प्यार कभी न छोड़ना। ला 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 आ ओ ओ आ ओ ओ थैंक यू जीसस, हालेलुया। प्रभु, यदि हम ठंडे होते तो तू हमें समझ लेता, यदि हम गर्म होते तो तू हमें अपने मुंह से कभी न उगलता। लेकिन प्रभु जी, दुख की बात ऐसी है कि इन दिनों में हम गुनगुने हो गए हैं। लेकिन फिर से एक बार हम तुझसे विनती करते हैं कि हमें ठंडा न होने दे। हम गुनगुने हैं, हमें ठंडा न होने दे, लेकिन इसी गुनगुनाहट से तू हमें गर्म कर दे राजा। थैंक यू जीसस, अपने पहले प्रेम से तू हमें भर दे, पहला प्यार अपने पहले जैसे प्रार्थना के जीवन से हमें भर दे, कभी न अपने पहले जैसे वचनों के जीवन से हमें भर दे। पहले के समान जैसे कलीसिया के लिए हम दौड़ते थे, सेवकाई के लिए हम दौड़ते थे। Yes, Lord. ओ प्रभु, तुझसे प्यार करने के खातिर हम कुछ भी करने के लिए तैयार थे। Lord, we वैसे तू हमें बना, We praise घंटों तक तेरी वाणी सुनने के लिए जो था हम तैयार थे, वैसे तू हमें बना राजा। थैंक यू जीसस। पवित्र आत्मा की वाणी हम सुन सके, इसलिए हमारे कानों को तू खोल दे। और प्रभु जी, फिर से एक बार उस मार्था और मरियम के समान तू हमें विश्वास में मजबूत कर। उस चक्के के समान प्रभु हमारे सारे पापों की क्षमा कर दे। और फिर से एक बार सच्चाई और पवित्रता में हम तेरे साथ चल सके, ऐसे तू हमें बना राजा। हमारा पूरा जीवन हम तेरे हाथों में सौंपते हैं। तू हमें अपने मुंह से न उगल, तो प्रभु तू हमें अपने मुख में रख, ताकि हम हमेशा गर्म रहे। यीशु के नाम से विनती करते, सुन और ग्रहण कर, आमीन। परमेश्वर के नाम की स्तुति हो इस सुंदर वचन के लिए। जितने भी लोग ऑनलाइन है, प्रभु उन सबको आशीष दे। आखिरी की प्रार्थना पास्टर जी करेंगे और आखिरी आशीष हमें देंगे। प्रभु जी, आम्ही धन्यवाद आणि स्तुती करतो। प्रभु जी, हम आपको धन्यवाद और स्तुति करते हैं। आज परत एकदा आम्हाला जागृत केलं आज फिर से एक बार तूने हमें जगाया। आणि प्रभू, आम्ही स्वतःलाच समजूत घालत होतो प्रभु, हम खुद को ही समझौता करते थे। आणि विश्वासू जीवन हे तडजोडीचं जीवन और नाही। विश्वासु जीवन ये प्रभु परमेश्वर पिता में कुछ तो, आणि हे तडजोडीचं म्हणजे कॉम्प्रोमाइजचं जीवन और विश्वासु जीवन ये कॉम्प्रोमाइज करने वाला जीवन नहीं है। आणि म्हणून एलिया असं म्हणतो, और इसलिए एलिया ऐसा कहता है, आणि तुम्ही कुठपर्यंत दोन मतामध्ये गुरफळणार? कब तक आप दो मत में लटपटाओगे? आणि जर यहोवा देव असेल त्याच्या मागे चला, तो उसके पीछे चलो। आणि जर बाल देव असेल यदि बाल देव हो, आणि मग त्याच्या मागे चला, उसके पीछे चलो। आणि तुम्ही यहोवाची पण आराधना करता, आप यहोवा की भी आराधना आणि करते तुम्ही हो, बाल देवाची पण और आराधना, आप बाल परमेश्वर की भी तुम्ही आराधना करते प्रार्थना हो, पण करता, आप प्रार्थना भी करते आणि हो, वाईट शब्दाचा उच्चार पण और करता, बुरे शब्द भी आणि उच्चार तुम्ही करते हो। कोटपर्यंत दोन मतामध्ये असणार, कब तक आप दोनों मतों में लटपटाओगे? आणि तुम्ही परमेश्वराचा मार्ग तो धरा। आप परमेश्वर के मार्ग आणि पकड़ो। प्रभू, ह्या गोष्टीविषयी आम्हाला सावध ठेव। प्रभु, इन बातों से हमें तू सावधान आणि रख। पापात पडलेल्याला एक वेळेस पवित्र आत्म्याची जाणीव होऊ शकते, पाप में गिरे हुए लोगों को पवित्र आत्मा की महसूस हो सकती है। आणि पवित्र जीवन जगणाऱ्याला एक वेळेस आपल्या गर्वाची जाणीव होऊ शकते। पवित्र जीवन जीने वाले व्यक्ति को उसके गर्व की महसूस हो सकती है। पण जो दोही मतामध्ये जीवन लेकिन जो दोनों मतों में चलता आणि है, त्याच्याविषयी बायबल असं सांगतं, उनके विषय में बाइबल ऐसा
त्याला बताती बदलणं है। खूप कठीण आहे उनको बदलना बहुत कठिन है। आणि म्हणून प्रभू या क्षेत्रामध्ये आम्हाला उभा कर प्रभु इन हिस्सों में तू हमें खड़ा आणि कर। तुझी इच्छा आहे की आम्ही गरम असावं प्रभु तेरी इच्छा है कि हम गर्म हो। आणि म्हणून ज्यावेळेस तू मोशाला दर्शन दिलं और इसलिए जब तूने मूसा को दर्शन दिया, आणि ते झाड तू गरम केलेलं आहे उस पेड़ को तूने गर्म किया, आणि अग्नीच्या द्वारे ते गरम केलेलं अग्नि के आहे द्वारा तूने इस पेड़ को आणि गर्म किया। पेंटिकॉस्ट दिवशी और पेंटिकॉस्ट के दिन आणि ज्यावेळेस शिष्य पवित्र आत्म्यानं भरले जब चेले पवित्र आत्मा से भर आणि गए, त्यांच्यावर तू अग्नी पाठवलेला वो आहे उनके ऊपर तूने आग भेजी, कारण तू हे दाखवू इच्छितोस क्योंकि तू ये दिखाना की चाहता आम्ही था थंड असू नये कि हम ठंड ना आम्ही रहे, गरम असावं हम गरम रहे, अभिषेकामध्ये गरम असावं अभिषेक में गरम प्रार्थना रहे, लाईफ मध्ये गरम प्रार्थना असावं लाइफ में गरम रहे, सेवकाईमध्ये आम्ही गरम असावं सेवकाई में हम गरम रहे। पुष्कळ लोक चालवायचं म्हणून सेवा चालवतात चलाना इसलिए बहुत से लोग सेवकाई चलाते आणि हैं, ही सेवा एक कोमट सेवा और आहे ये सेवा एक गुनगुनी आणि सेवा होत है, नाही म्हणून सोडून दे और नहीं हो रही इसलिए छोड़ दे, आणि करणार म्हणून सामर्थ्यानं कर यदि करना हो तो सामर्थ्य से कर, आणि करायचं म्हणून करू नकोस करना है इसलिए मत कर, कारण ते थंड ते कोमटपणा आहे क्योंकि वो गुनगुनापन प्रभू है। असं सातत्यानं आम्हाला चालव प्रभु ऐसे ही निरंतर तू हमें चला। परमेश्वर आठवडाभर तुझ्या लोकांची काळजी घे प्रभु सप्ताह भर तेरे लोगों की तू सुधी म्हणून ले, आम्ही तुझे आभार मानतो इसलिए हम तेरा हा नवीन धन्यवाद आठवडा देते तुझ्या हातामध्ये पडत आहे हैं। इस नए सप्ताह हम तेरे हाथों में सर्व आते हैं, गोष्टीमध्ये प्रभू तू आम्हाला चालव. सारी बातों में तू हमें तुझ्या चला, लोकांची सुधी घे प्रभू तेरे लोगों की सुधी ले, त्यांच्या हर एक गरजा पूर्ण उनकी कर हर एक आवश्यकता आणि पूरी प्रत्येक कर। व्हायरल इन्फेक्शन पासून त्या और सर्वांना तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेत सारे आहे. वायरल इन्फेक्शन से तू अपने लहू के बाड़े में उन्हें ले, येशूच्या नावात यीशु के तुझा नाम दास से, म्हणून परमेश्वर तेरे दास होने के साथ, तुझा दास म्हणून परमेश्वर पिता तेरा दास होकर आणि कोरोना व्हायरसला मी धमकवतो येशूच्या कोरोना नावात. वायरस को मैं धमकाता हूँ यीशु आणि के नाम से। महाराष्ट्रापासून बाजूला हट महाराष्ट्र से बाहर निकल, आणि भारतापासून पीछे हट भारत से पीछे हो जा, आणि भारताकडे येऊ नकोस भारत में मत आ, महाराष्ट्राकडे येऊ नकोस महाराष्ट्र में मत आ, आणि सांगली जिल्ह्यामध्ये येऊ नकोस सांगली में मत आ, कोल्हापूर मध्ये येऊ नकोस कोल्हापूर में मत आ, फलूस मध्ये येऊ नकोस फलूस में मत आ, खात्राळ मध्ये येऊ नकोस खात्राळ में मत आ, कुरुंदवाड मध्ये येऊ नकोस कुरुंदवाड में मत आ, मिरज मध्ये येऊ नकोस मिरज में मत आ, कोल्हापूर मध्ये येऊ नकोस कोल्हापूर में मत आ, पुणा मध्ये येऊ नकोस पुणा में मत आ, नागपूर मध्ये येऊ नकोस नागपूर में मत आ, मी येशूच्या नावात तुला दटावतो यीशु के नाम से मैं तुझे धमकाता मी हूँ, येशूच्या नावात तुला दटावतो यीशु के नाम से आणि धमकाता हूँ, प्रभूकडे अशी प्रार्थना करतो प्रभु की ओर ऐसे आणि प्रार्थना प्रभू करता हूँ। लोक तुला आवडणारे जीवन प्रभु जगतील लोग तुझे पसंद हो ऐसा जीवन आणि जिए, तू तुझ्या लोकांवर तुझ्या आरोग्याचा पाकर घाल और प्रभु तेरे लोगों के ऊपर अपने चंगाई का पंखों को पसर दे। आणि ऑनलाईन मेसेज ऐकणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना कर ऑनलाइन मैसेज सुनने वाले लोगों के लिए पवित्र प्रार्थना आत्मा करता हूँ, प्रत्येकाला स्पर्श कर हर एक को छू ले, विश्वासामध्ये मजबूत बनव विश्वास में मजबूत बना। आणि प्रभू एक ही व्याधी त्यांच्या जीवनात येऊ देऊ नकोस प्रभु एक भी बीमारी उनके जीवन में ना आने ऑनलाईन पाए। वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आणि माझी पत्नी म्हणून मी ब्लेस करतो प्रभू. ऑनलाइन वचन सुनने वाले हर एक व्यक्ति को मैं और मेरी पत्नी दोनों को ब्लेस करते हैं, आणि दोनों मिलकर लोगों को ब्लेस करते हैं दोनों मिलकर लोगों को ब्लेस करते हैं। थँक यू जीसस धन्यवाद यीशु। थँक यू जीसस धन्यवाद यीशु। थँक यू जीसस धन्यवाद सुटकेसाठी यीशु। धन्यवाद छुटकारे के लिए ब्लेसिंग धन्यवाद, के साठी आशीष धन्यवाद के लिए आणि धन्यवाद, प्रभू आरोग्यासाठी और धन्यवाद चंगाई के लिए धन्यवाद। धन्यवाद प्रभू धन्यवाद हो यीशु, येशूच्या नावात यीशु के नाम से आमेन आमेन। आणि आता देव बापाची प्रीती और अभी परमेश्वर का प्रेम, प्रभू येशूची कृपा प्रभु यीशु की आणि कृपा पवित्र आत्म्याची महान और सहभागी पवित्र आत्मा की महान संगति जितके पण है। लोक ऑनलाईन वर आहेत जितने भी लोग ऑनलाइन पर है, न्यू आगापे फेलोशिप न्यू आगापे फेलोशिप येशूचं पर, दुसरं आगमन हो यीशु के दूसरे आगमन होने आता तक, आणि सदा सर्व काळ अभी से लेकर सदा तक बनी रहे। आमेन आमेन। ना गॉड ब्लेस यू परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे. प्रभु आपको आशीष दे।